आहार हेच औषध, ही काय कन्सेप्ट आहे? अन्नम एव औषधम असं चरक देऊन ठेवतात. बनवणारा जो कोणी असतो त्याच्या भावनांचा, त्याच्या इमोशनचा परिणाम त्या अन्नावर होतो. संस्कारच येतो एक प्रकार. ऋतुमानानुसार आहारात काय बदल केले गेले पाहिजे? ते श्रीखंड बनवताना सुद्धा जायफळच का घालायचं, सुंठेची पूड थोडीशी का घालायची, थोडीशी मिरीची चिमूट का घालायची? आयुर्वेदामध्ये नॉनव्हेज खायला सांगितलं. बऱ्याच मुलांमध्ये बघतो की हट्ट करतात पिझ्झासाठी, अक्षरशः त्यांना ते क्रेविंग होत असतात, नाहीतर ते हायपर होतात. ह्याच अन्नाचा मनाच्या लेव्हलवर सत्व रजतमय या तिन्हींवर परिणाम होत असतो. चेहऱ्यावरचे डाग, पिंपल्स अति कॉमन झालंय. मागच्या 2 पिढ्यांमध्ये तुम्हाला आठवतंय का की एवढे पेशंट्स कधी होते का चेहऱ्याच्या आरोग्यासाठी? की मागच्या पिढीने ह्या पिढीला द्यायला हवंय हो, ते नाही देते. आणि अजून जर नाही दिलं तर पुढच्या पिढीचं काय होईल? एखादा अगदी IT मध्ये काम करणारा मुलगा आहे, खूप दिवस रात्र त्याचं नुसतं कामामध्ये डोकं चाललेलं आहे, अगदी उसंत नाही एवढे मनात विचार, बुद्धीचा व्यापार जास्त चालू आहे. तर अशा मुलाला छान पोषक आहार आपण दिला तर तो कुठल्या कुठे जाईल ना. मग हे जर एवढं छान दिलेलं आहे, जाताय कुठे? नुसतंच आधुनिकता म्हणायचं आणि ते भटकत राहायचं. मी तर म्हणते एखादी बाजारात वस्तू विकत घ्यायला जातो आपण, त्यावेळेला किती बाजूनी विचार करतो, त्याच्या किमतीपासून त्याच्या गुणापर्यंत, किती दिवस टिकेल, मला चांगली दिसेल का, किती गोष्टी आपल्या विचारात असतात. मग हीच गोष्ट आहार किंवा अन्न जे इतकं महत्वाचं आहे की त्याच्याशिवाय आपलं जगणंच अवघड आहे, त्याच्या बाबतीत आपण एवढे उदासीन का? नमस्कार मित्रांनो, आजचा पॉडकास्ट खूप स्पेशल होणार आहे, कारण आज आपल्या बरोबर आहेत वैद्य सुप्रिया कुलकर्णी, ज्या गेली 29 वर्ष आयुर्वेद आणि योग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. लोणावळा येथील कैवल्य धाम संस्थेमध्ये त्या व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून आहेत. चीन आणि फ्रान्स सारख्या देशामध्ये त्या आयुर्वेदाचे कोर्सेस घेतात. आहार, जीवनशैली आणि मनशांती यावर त्या सातत्याने मार्गदर्शन करतात. आज त्या आपल्याला मार्गदर्शनासाठी लाभलेल्या आहेत, तर आपण त्यांचं स्वागत करूयात. सुप्रिया, तुझं खूप खूप स्वागत आमच्या पॉडकास्टमध्ये. आजचं जीवन खूप धकाधकीचं झालेलं आहे. म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अक्षरशः घड्याळ्याच्या काट्याच्या पुढे धावत असतो. आणि अशा वेळेस मग आपण कधीही खातो, काहीही खातो कामाच्या गडबडीमध्ये. आता जेवणाची वेळ झाली पण आता निघून गेली, आता कामच इम्पॉर्टंट आहे आणि बऱ्याच गोष्टी आपण निग्लेक्ट करतो. म्हणजे जेवणाचं असं काही स्पेसिफिक असं काही तंत्र नाही राहिलं, शास्त्र नाही राहिलं. सो मग काही त्रास सुरू व्हायला सुरुवात होते. आणि मी ज्यावेळेस बघतो की माझी स्वतःची आजी जी 110 वर्ष जगली, तिची जीवनशैली जी होती ती पहाटे उठण्यापासून तिने झोपण्याचं एक स्पेसिफिक काहीतरी एक त्याच्या पाठीमाग तिचे एक ठरलेल्या गोष्टी होत्या. त्याच्यामुळे तर ती तशी व्यवस्थित राहिली का हा प्रश्न बऱ्याच वेळेला येतो. ही जी काही पारंपरिक खाद्य संस्कृती होती ती काय होती, तिची काय वैशिष्ट्य होती का? खाणं कोणाला आवडत नाही. सगळेजण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत खाण्याचा विचार करतातच. पण आता काय लॅकिंग आहे ते आधी समजून घ्या. सकाळी आपण उठलो की नाश्ता काय करायचा तो पण गडबडीत केला जातो. कोणाची तरी ट्रेन जात असते, कोणाचं काहीतरी कॅब येणार असते. ह्या गडबडीत अन्न ढकलणं आणि पटकन पोट भरणं आणि बाहेर पडणं हे रुटीन असतं. दुपारचं जेवण जनरली आता आपण पाहतो की स्क्रीन समोरच ते होतं. ऑफिसेस असतील किंवा बिझनेस असेल तर त्या ठिकाणी स्क्रीन कायम चालू आणि तुम्ही जेवत असता. पूर्ण दिवसाचं एक्झर्शन होऊन रात्री जेव्हा तुम्ही घरी जाता त्यावेळेला लेट नाईट डिनर होतं आणि ते सुद्धा कसं होतं तर एक एक्झॉस्टेड आहात आणि आता चला काहीतरी खाऊयात आणि झोपूयात आधी, कारण शरीर दमलेलं आहे, मन दमलंय, बुद्धी दमलेली आहे. तर हे सगळं रुटीन आपण पाहिलं तर खरं तर एक थोडासा अंतर्भूत होऊन विचार करायला पाहिजे की आपण खातोय, जेवण न करता आपण राहूच शकत नाही. कारण अगदी पूर्वापार आपण म्हणलं तर अन्नम धारयते सर्व, म्हणजे आपल्या शरीराचं धारणच अन्न करतंय. मग हे असं अन्न घेताना जो काही विचार केला गेला पाहिजे तो कुठंतरी राहतोय, म्हणजे जेणेकरून नुसतं पोट भरतोय पण त्या मनाला पोषण मिळतंय का, आपल्या बुद्धीला पोषण मिळतंय का? कारण रोजच्या दिवसाला आपल्याकडे इतक्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत, प्रत्येकाला काहीतरी चॅलेंजिंग जॉब आहे आणि त्यामध्ये त्याला जर काहीतरी करायचं असेल तर बुद्धी सुद्धा तल्लख पाहिजे. मग तुम्ही जे सगळा आहार घेताय सकाळपासून तो कुठेतरी तुम्हाला मनाला, बुद्धीला, शरीराला पोषण करणारा असा हवा. सगळेजण कमवण्यासाठी शिक्षणाच्या दृष्टीने बाहेर जात आहेत आणि संध्याकाळी उशिरा घरी येतात. मग एक फॅमिली हेल्थ पण राहिलेली नाहीये. त्यामुळे ह्याचा आता आपल्याला दिसतोय परिणाम, पण अजून पुढच्या पिढ्यांमध्ये काय होईल खरंच ते चिंताजनक. ती जी काही आपण म्हणतो की आपली परंपरा होती, खाद्य परंपरा पूर्वीची साधं आपण आपल्या घरातली 1 पिढी किंवा 2 पिढ्या मागे घरात व्यक्ती असतील तर त्यांच्याशी बोला, त्यांचं दिवसभराचं रुटीन काय होतं. आता फॉर एक्झाम्पल
तुम्ही कितीही छान गोडाधोडाचं म्हणा किंवा काहीतरी टेस्ट म्हणून वेगळं असं काही घरात केलं तरी ही मंडळी जेवढं जेवायचं तेवढंच जेवतात. ते कधी असं हात मारून जेवत नाही, कारण त्यांना माहिती आहे आपल्या अग्नीचं बल किती आहे. आता अग्नीचं बल हे आपण आयुर्वेदानुसार बघतोय की बाबा आपली डायजेशन पॉवर काय आहे, पण ह्या लोकांना खरं तर ते रेफरन्सेस माहिती नव्हते. पण त्यांना कुठेतरी ही जाण होती की आपण जे खातोय ते योग्य पद्धतीने पचलं तरच त्याचा उपयोग आहे शरीरात. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये निरामय आयुष्य हा कन्सेप्ट, म्हणजे निरामय म्हणजे अमय नाही, आजार कोणताही नाही असं, आणि दीर्घ आयुष्य. कधी आपण साध्या आत्ताच्या जगात विचार केला तरी आयुष्य दीर्घ नक्की असावं, पण त्याला आपण एक काहीतरी स्पेशालिटी देऊया की ते निरामय असलं पाहिजे. रडत खडत काहीतरी आजार घेऊन तुम्हाला दीर्घायुष्य असेल तर त्या जगण्याला काही अर्थ नसतो. त्यामुळे कुठेतरी ह्याचं मूळ आपल्या अन्नात दडलंय का हे खरं तर पाहिलं. म्हणजे एक वेळ असणं, जेवणाची ही वेळ, नाश्त्याची ही वेळ, फॉर एक्झाम्पल, असं काही पूर्वी होतं जे आता नाही. नक्कीच नक्कीच नक्कीच. आता अगदी साधा विचार केला तर अगदी अन्नाचा आपण विचार करू. पूर्वीच्या काळी कुठल्याही ऋतूत कुठलंही अन्न मिळत नव्हतं. ठराविक एक सीझन्स होते. भाजीपाला किंवा फळं आपण जे बाजारात आणतो ते त्या सीझन मध्ये जाऊन आणत होतो. म्हणजे मला आज आंबा खावा वाटला आणि तो जर अगदी पावसाळा असेल तर तो आंबा मिळणारच नव्हता, कारण नॅचरल पद्धतीने अशी शेती केली जायची आणि तिथे कुठेही आपला मानवी हस्तक्षेप नव्हता. त्यामुळे निसर्गतः जे पिकलेलं आहे ते त्या सीझनचं जे आहे तर ते वीर्यवान समजलं जायचं. म्हणजे त्याच्यामध्ये मॅक्सिमम त्याचे औषधी गुण किंवा संपन्नता सगळी त्यामध्ये आहे. तर असे जे पदार्थ आहेत ते आपल्याला नक्कीच साम्य लगेच होतात. आता काय झालंय की आपण एकतर ग्लोबलायझेशन आहे, त्यामुळे कुठलीही फळं कुठल्याही भाज्या कोणत्याही देशातून आपण मागवतो. आता साधी गोष्ट, आपल्या इथे जर ज्वारी पिकतीये, भारतामध्ये काही जिल्ह्यांमध्ये सुंदर ज्वारी पिकते, तर त्या ज्वारीचा जो कस आहे तो तिथे जो माणूस राहतो त्याच्या शरीरावर त्याचा नक्कीच चांगला परिणाम दिसणार आहे, कारण त्याचं शरीर तिथे बनलेलं आहे, त्याच्या त्या एन्व्हायरमेंटमध्ये तो वाढलेला आहे, त्यामुळे तिथलं धान्य त्याला साम्य असतं. आणि हे पूर्वी पाळलं जायचं की XYZ व्यक्ती कोणीतरी बाहेरनं आली आणि त्यांनी मला हे दिलं, तर ते खात नव्हते लोक. का तर ते स्वतःच्या प्रकृतीचा, स्वतःच्या देशसात्म्याचा विचार करत होते. आणि आता त्याच्या ऑपोजिट झालेलं आहे. एक तर काहीतरी फॅड म्हणून किंवा काहीतरी नवीन नवीन चेंजेस हवे म्हणून आपण सहज काहीतरी बाहेरचं जिन्नस मागवतो आणि ते सेवन करतो. आता हे जे बाहेरचं जिन्नस आहे, तर फॉर एक्झाम्पल स्वित्झर्लंडमध्ये पिकलेली काहीतरी ऍपल्स आहेत, तर ही खूप छान क्वालिटीची आहेत, माहिती आहे आपल्याला, पण ती क्वालिटी किंवा त्या सीझन मध्ये तिकडे जे पिकलेलं आहे तर ते आपल्याकडे येईपर्यंत एकतर ते पर्युषित होणार आहे, म्हणजे शिळं होणार आहे, आणि दुसरी गोष्ट त्या क्वालिटी तिकडच्या माणसांना उपयोगी होत्या आणि ह्या इकडच्या माणसांना आपल्या इथे आपल्या मातीत किंवा आपल्या पाण्यामध्ये जे शिजलेलं आहे किंवा पिकवलेलं आहे असंच अन्न जास्त उपयोगी आहे. तर ही पूर्वीची पिढी हे सगळं मानणारी होती. त्यानंतर ऋतुमानानुसार आपल्या आहारात बदल करत होते. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं तर उन्हाळ्यात कोणीही बाहेरनं आलं की पटकन गुळपाणी देण्याची पद्धत होती, किंवा अगदी उन्हाळ्यात पटकन आल्हादक वाटावं किंवा प्रीणन व्हावं ह्या दृष्टीने सरबतांचा उपयोग होता. पण ती सगळी सरबतं कशी होती? नॅचरल होती. म्हणजे कोकमचं सरबत असेल, लिंबाचं असेल, अगदी डाळिंबाचे दाणे वापरून करता येतं ते, जांभळाचं सरबत, किंवा आंब्याच्या दिवसात अगदी कैरीचं पन्ह वगैरे, या सगळ्या गोष्टी आपल्या रसधातूला म्हणजे स्वाभाविकतः आपल्याला मनाला सगळ्याला प्रेरण करणार होतं. आता तोच आपण मुद्दा जर आधुनिक आहार किंवा खाद्य संस्कृतीमध्ये पाहिला तर अगदी साधं उदाहरण की दुकानामध्ये बऱ्याच प्रकारची सॉफ्ट ड्रिंक्स किंवा कोल्ड्रिंक्स उपलब्ध असतात. तीच कोल्ड्रिंक्स आपण वर्षभर वापरतो, म्हणजे मे बी नवीन नवीन येतात पण वर्षभर वापरतो. पण आपण आपलं कैरीचं पन्ह फक्त मे महिन्यातच वापरतो. कैरीचं पन्ह आपण जर थंडीच्या दिवसात घेतलं तर आपल्याला ते त्रास होणार आहे. पण मग ही सॉफ्ट ड्रिंक जी त्याच्यामध्ये मुबलक साखर आहे, मुबलक प्रिझर्वेटिव्ह आहे, ती सर्रास वापरली जातात. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा खूप फरक पडत चाललाय. आयुर्वेदामध्ये अन्नाला किती महत्व दिलं गेलं आणि ते का दिलं गेलं? ऍक्च्युली आयुर्वेदाचा विचार केला आपण तर 3 उपस्तंभ सांगितले. त्यामध्ये आहार हे महत्वाचं अंग दिलं. अगदी साधं एखादं कांदा समोर आणा आणि त्याच्यावर कशी पूर्ण टर्फल आहेत किंवा कव्हर्स आहेत, तर असं आपलं शरीर हे 5 प्रकारच्या कोशांनी बनलेलं आहे किंवा 5 प्रकारच्या स्तरांनी बनलेलं आहे. सगळ्यात बाहेरचा जो कोश आहे, म्हणजे आपण हे विजिबल जे शरीर आपल्याला दिसतंय ते अन्नमय शरीर आहे, आणि त्याच्यामध्ये मनोमय, प्राणमय, आनंदमय, विज्ञानमय
असे कोश आहेत. आता हा जर योगाचा विचार असेल तर त्यामध्ये त्यांनी क्लिअर दिलेलं आहे की तुम्ही अन्नमय कोशाचं चांगलं पोषण केलं तर तुमचे आतील कोश म्हणजे मन आहे, विज्ञान आहे, आनंद आहे किंवा प्राण आहे, ह्या सगळ्यांचं पोषण होतं. आयुर्वेदाचा आपण अगदी प्युअर विचार केला तर आयुर्वेदामध्ये सुद्धा अन्नम धार्यते सर्वम म्हणलंय, किंवा अगदी आपल्या वदनी कवळ घेता या श्लोकाचा जरी विचार केला त्याच्यात तर अन्न ब्रह्म म्हणलेलंच आहे, पण पुढच्या श्लोका दुसऱ्या ओळीतच दिलेलं आहे अन्न जीवित्वा. म्हणजे जीवित्वा म्हणजे काय, जीवासाठी, शरीराचं धारण करण्यासाठी किंवा जगण्यासाठी अन्नाचा खरं तर उपयोग आहे. आता हे जर अन्न आहे तर ते तितक्या तन्मयतेने एकाग्रतेने सेवन करणं असं त्या श्लोकातच दिलेलं. अगदी लहानपणापासून आपण हा श्लोक म्हणतोय, त्याचा अर्थ सुद्धा त्या त्या वयात जसा समजेल तसा समजून घेतोय, पण आता खरं तर चोखंदळपणे विचार करण्याची आणि खरंच अन्नाला किती महत्व आहे ते जाणून घेण्याची गरज पडते. बरोबर आहे. पण मग असे काही ठराविक पदार्थ आहेत का अन्नाचे पदार्थ जे आयुर्वेदाच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत? हा, आपण असा तो विचार केला, जर पूर्वीच्या खाद्य संस्कृतीचा विचार केला आणि त्याला धरून आपण कुठेतरी आयुर्वेद शोधण्याचा विचार केला तर सहज कळून येतं की अगदी घराघरांमध्ये, अजूनही काही घरांमध्ये ते कंटिन्यू होतंय की सकाळी उठल्यावर गरम पाणी पिण्याचा एक प्रघात आहे. दुसरी गोष्ट, घरात कोणालाही थोडंसं सर्दी खोकला काही जाणवलं तर तुळस, आलं, मध असं एकत्र करून चाटण देण्याची पद्धत. घरात काही कोणाला गॅसेसचा त्रास झाला तर हिंग पोटाला लावण्याची पद्धत आहे. म्हणजे या अशा कितीतरी गोष्टी आपल्या घरात पूर्वापार चालत आलेल्या. आता माझ्या दृष्टीने तर खरं हे महत्वाचं आहे की आता हे जे नॉलेज आपल्याला मागच्या पिढींपासून आलेलं आहे ते पुढच्या पिढीमध्ये जातंय का, कारण आता ते नॉलेज फिल्टर होत चाललंय. मे बी ह्याला आधुनिकता कारण आहे किंवा इतर सायन्सचा आपल्यावर जो प्रभाव पडतोय तो असेल, पण हे जे ज्ञान आहे ते हरवून जायला नको म्हणून ते पुढच्या पिढीकडे जाण्याची खरं तर नैतिक जबाबदारी आपल्यावर आहे. आता एक आपण छोटासा प्रयोग करूयात. डोळे शांत मिटून मी एक सांगते इन्स्ट्रक्शन, तर तसं ते डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करायचा. शांत डोळे मिटून बसायचं. येस. ओके. मनामध्ये एक आधी विचार करायचा की आपल्याला भूक लागलीये का, आणि ही भूक जर छान लागलेली असेल तर आता पुढे एक ताट वाढून ठेवलंय, त्या ताटाकडे आपण आतून डोळसपणे पाहायचंय. पूर्वापार जे आपल्यामध्ये अन्न वाढण्याची पद्धत आहे त्याला सुद्धा काहीतरी शास्त्र आहे. सगळ्यात समोर पांढरं शुभ्र मीठ किंवा लवण ज्याला म्हणतात तर तो रस आहे. त्याच्यानंतर डावी बाजू आणि पानाची उजवी बाजू अशा दोन बाजूंमध्ये वेगवेगळे पदार्थ छान सजवलेले आहेत. सुरुवातीला मिठाच्याच खालोखाल लिंबाची फोड आहे ज्याचा छान पिवळा धमक रंग आहे. रसरशीतपणा डोळ्यांना जाणवतोय की तो तुमच्या मनाला पटकन प्रीणन देणार आहे. त्याच्यानंतर हिरवीगार चटणी आहे, त्या चटणीमध्ये जो चटकदारपणा आहे तो आपला अग्नी वाढवणार आहे, म्हणजेच भूक चाळवण्याचा प्रकार त्यातून होणार आहे. त्याच्यानंतर छान करकरीत अशा छान चिरलेल्या रंगीबेरंगी अशा कोशिंबिरी आपल्याकडे आहेत ज्या पूर्वापार आहेतच, त्याला छान सजवलेलं आहे. त्यानंतर उजव्या बाजूचा विचार केला तर छान उसळी आहेत मोड आलेल्या, नंतर एखादी कोरडी भाजी आहे, सुकी भाजी आहे, पालेभाजी आहे आणि मधोमध त्याच्या भात, छान भाताची मूद आहे, त्याच्यावर पिवळं धमक वरण, त्याच्यावर तुपाची धार, वाफा येत आहेत भातातून, शेजारी पुरी किंवा पोळी ठेवलेली आहे. आणि हे असं पूर्ण प्रसन्न ताट पाहून खरंच अन्न सेवन करण्याच्या आधी सुद्धा तृप्ती वाटते की नाही, आणि ही तृप्ती आपल्या मनाची आहे. मग हे जर रोजचं ताट आपलं असं झालं तर नक्कीच याचा नक्कीच उपयोग होणार आहे. मनावर परिणाम छान दिसणार आहे, इंद्रियांना चांगलं त्याचं पोषण मिळणार आहे आणि शरीराचा तर विचार केलेलाच आहे. प्रत्येक गोष्ट जी आहे ती वेगवेगळ्या रसांनी युक्त आहे. आयुर्वेदामध्ये जो षड्रस आहार सांगितला आहे की 6 प्रकारच्या चवी आपल्या जेवणात असाव्यात. प्रत्येक चवीचं आपल्या शरीरातल्या घटकांवर काहीतरी कार्य आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक ते रस आपल्या अन्नपदार्थांमध्ये असतात. साधी गोष्ट, जेवणामध्ये हळद घालूच नका. तुम्हाला नुसतं वेगळे पण दिसेल रंगाचं, पण त्या हळदीचं खरं कार्य आहे ते पूर्वीचे लोक जाणत होते. आता तुम्ही शोध लावताय की हळद अँटीसेप्टिक आहे, हळदीचा त्वचेवर चांगला उपयोग आहे किंवा वेगवेगळ्या जखमांमध्ये इन्फेक्शन्समध्ये हळद चांगली उपयोगाला येते. त्याच्यातली तुम्ही रासायनिक तत्व शोधून त्याच्यावरनं तुम्हाला हे सगळं आकलन होतंय. पण पूर्वीचे जे आपले लोक होते किंवा पूर्वीच्या ज्या पिढ्या होत्या त्यांच्यामध्ये रुजलेला जो आयुर्वेद होता त्यामुळे हे सगळं शक्य झालं. त्यामुळे आपली खाद्य संस्कृती अशी परिपूर्ण झाली.
एखादा अगदी IT मध्ये काम करणारा मुलगा आहे, खूप दिवस रात्र त्याचं नुसतं कामामध्ये डोकं चाललेलं आहे, आणि दुसरी गोष्ट अगदी उसंत नाही एवढे मनात विचार, बुद्धीचा व्यापार जास्त चालू आहे, तर अशा मुलाला छान पोषक आहार आपण दिला तर तो कुठल्या कुठे जाईल ना. म्हणजे हा जो विचार आहे तो इतर कोणत्याही देशांच्या संस्कृतीमध्ये नाहीये, आणि याचा खरंच आपल्याला आनंद वाटतो. कारण हे जर अनुभवाची किंवा ह्या सगळ्या गोष्टींची पुंजी आपण पुढे घेऊन जाऊ शकलो तर भारताचं स्थान खरंच जगात अव्वल आहे. हे तू म्हणतेस ते अगदी पटतंय, पण प्रॅक्टिकली जर आज बघायला गेलं तर शक्य नाही. येस, हा पण खरंच महत्वाचा आहे. कारण आयुर्वेदाचा कधीही ज्यावेळेला आपण विचार करतो तो माझा अट्टहास कधीच नसतो. मी बऱ्याच ठिकाणी आता व्याख्यान घेते त्यावेळेला सुद्धा हा विषय येतो की हे सगळं आम्हाला माहितीये किंवा आम्ही वाचू, आमच्या आजी आजोबांकडनं आम्हाला कळेल किंवा त्याचं महत्व सुद्धा समजतंय, पण आत्ता काय, आत्ता या आधुनिक जगामध्ये हे सगळं खरंच फॉलो करणं शक्य आहे का, हाच प्रश्न त्या प्रेक्षकांचा पण असतो. पण मग कसं शक्य करायचं? मग आता हे पहिल्यांदा आपण आहे ना ह्या गोष्टी स्वीकारायला शिकलं पाहिजे. चांगल्या गोष्टी स्वीकारायचं हे कुठल्याही बाबतीत ही मनाची धाटणी तयार करायची. म्हणजे कशाबद्दल बोलतेस तू? चांगल्या गोष्टी म्हणजे आपल्या ज्या पूर्वापार दिलेल्या आहेत त्या चांगल्या गोष्टी आहेत, आणि त्याची जाणीव होणं की खरंच हे चांगलं होतं आणि हे आपण खरं तर उपयोगाला आणलं पाहिजे. आता वेळेचं नियोजन आणि ह्या सगळ्या गोष्टी वैयक्तिक स्वरूपात त्याच्यावर काम करायला गरजेचं. कारण आता आज मला जरी वाटलं की मी हे सगळंच्या सगळं फॉलो करायचं तर प्रॅक्टिकली मला पण त्याच्यात अडचणी येणारच, हे तर आपल्याला मान्य आहे. त्यामुळे आयुर्वेदाचा कुठेही आपल्याला जेव्हा अंतर्भाव करायचा आहे किंवा आयुर्वेदानुसार आपल्याला काहीतरी खाद्य संस्कृती बनवायची आहे तर त्यावेळेला आत्ताची आधुनिकता आहे त्याचा पण विचार करणं, त्याचं पूर्ण ज्ञान घेणं हे पण गरजेचं. पूर्वीचे तुम्ही ग्रंथ पाहिलेत आयुर्वेदाचे तर त्याच्यामध्ये अगदी श्रीखंडापासून वेगवेगळ्या गोष्टींचे गुणधर्म दिलेले. आता श्रीखंड खाल्लं की कसं वाटतं हे असं जस्ट हो मनाला छान वाटलं, मस्त वाटलं, त्या दिवशी अगदी छान समाधान वाटलं जेवताना असं, तर ही तृप्तीची जी भावना आहे ती आयुर्वेदात प्रत्यक्ष दिलेली आहे. ते श्रीखंड बनवताना सुद्धा काही स्पेसिफिक मसाले त्यात घालायला सांगितले. म्हणजे अगदी जायफळच का घालायचं, सुंठेची पूड थोडीशी का घालायची, थोडीशी मिरीची चिमूट का घालायची, सगळ्याचं शास्त्र. त्यामुळे हे इतकं इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे कधी मला तरीच वैयक्तिक असं वाटतं की एखादं इंटरेस्टिंग आणि ह्याच्यातून मला नक्कीच शरीराला उपयोग आहे, माझ्या आरोग्याचं काहीतरी गुणवत्ता सुधारेल असं असेल तर मला ते नीट समजून घेतलं पाहिजे. आणि हे समजून घेताना मे बी तुम्हाला सुरुवातीला थोडीशी गरज लागेल, कोणत्या तरी तज्ज्ञांची गरज लागेल, कारण हे डायरेक्टली असं तुमच्याकडे येणार नाही. आणि ह्या बाबतीत तर मला ही कायम खंत राहते की माझ्या आजीने माझ्या आईला शिकवलं, माझ्या आईकडून मला शिकता आलं. सुदैवाने मी आयुर्वेदात आहे, मी माझ्या मुलांकडे ते ज्ञान पोहोचवते. पण ज्यांच्या घरात अशी काही परंपरा नाहीये, अगदी मागच्या पिढ्या खूप छान होत्या पण पुढे परंपरा काही ना काही कारणाने खंडित झाली आहे, त्यांच्या घरात आयुर्वेद किंवा त्याचं महत्व कळणारच. सगळ्यांच्या घरी हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे की हल्लीच्या मुलांना पाश्चात्य जे काही जीवनशैली आहे ती पटकन भावते, त्यांची खाद्य संस्कृती पटकन भावते. म्हणजे पिझ्झा बर्गर पासून खूप काही आहे, त्यांच्या मनासारखंही त्यांना करून द्यायचंय आणि हे आपला पण विचार त्यांच्यात रुजवायचा आहे. तर मग काय करावं लागलं? आधुनिक होतच जाणार माणूस, आणि ते कोणाच्या 2-3 माणसांच्या हातात नाही येत, आपोआप आधुनिकता येत जाणार. आणि त्याचा आदर करणं हे सुद्धा आपलं काम आहे. कारण आत्ताची पिढी तर अजून चोखंदळ, तुम्हाला ती आरेला कारेच विचारणार, पिझ्झा का नाही खायचा, त्यांना कारणच हवी. ओके, तर मग त्यानुसार काय करता येतं, तर पहिली गोष्ट आपण थोडंसं त्यांचं घरच्या घरी सुद्धा आधी डोक्यामध्ये काही काही गोष्टी आणल्या पाहिजे की साधा स्वयंपाक किंवा घरचा स्वयंपाक खाल्ल्यावरचं तुझं सॅटिस्फॅक्शन आणि पिझ्झा वगैरे खाऊन त्याचं सॅटिस्फॅक्शन. आता हे शॉर्ट गोष्टीत नाही, अगदी काय म्हणता येईल त्या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगते पण त्या उपयोगाला येतात. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट जी आयुर्वेदाने सांगितली आहे की हे जे सगळे पदार्थ आपण सध्या खातोय ते असात्म्य आहे. आता असात्म्य हा विचार नॉर्मल माणसाला कळणं अवघड आहे, तर मग त्याला कसं सांगता येईल, तर पहिली गोष्ट कुठलाही आहार घेतल्यावर शरीराच्या घटकांचं व्यवस्थित संतुलन राहणं गरजेचं. आहार का घेतो आपण, कारण शरीरात काहीतरी घटक कार्य करतायत, त्यांच्या ठिकाणी सारखं कार्य करून करून झीज निर्माण होती आणि त्याची कमतरता भासते. आता ती कमतरता कुठेतरी भरून काढायला आपल्याला बाहेरनं काहीतरी द्रव्य घ्यायला गरजेचं.
आता हे बाहेरचं जे द्रव्य आहे त्यामध्ये महत्वाचं आहे अन्न. त्यामुळे अन्न हे डायरेक्टली तुमच्या शरीरावर कार्य करते. म्हणजे तुम्हाला खाल्ल्या खाल्ल्या बरं वाटणं आणि दीर्घकालीन त्याचा शरीराला उपयोग होणं, ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या. रोज पिझ्झा बर्गर खाणारी मुलं तुमच्या आसपास नक्कीच असतील. त्यांच्या प्रकृती बघा, त्यांचे स्वास्थ्याच्या समस्या पहा, त्यातून तुम्हाला तुमच्या मुलांना नक्कीच उदाहरणं देता येतात. साधं आहे की हे बाहेरचं जे अन्न आहे तर ते सगळंच अगदी टाकून द्यावं असं नाही, मी असं म्हणत नाहीये. पण त्याच्यामध्ये काही जे घटक आहेत की एकतर ते फ्रेशली प्रिपेअर्ड नाहीये, कधीतरी करून ठेवलेल्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला छान प्रेझेंटेबल करून दिल्या जात आहेत. साधं पिझ्झाची तुम्ही एक प्लेट मागवली तर त्याच्यावर टॉपिंग म्हणून थोड्याशा भाज्या आहेत, त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात भाजी आपल्या जेवणात येऊ शकते. हे मुलांना कळलं पाहिजे ना. जस्ट ते 2-4 पीसेस ज्या व्हेजिटेबल्स आहेत त्याला अट्रॅक्ट व्हायचंय, त्याच्यावरचं चीज दिसतंय मेल्ट झालेलं, त्या चवीसाठी आपण तिकडे धावतोय का, की आपल्याला शरीराला खरंच काहीतरी उपयोगी हवं. मग त्यामध्ये अगदी साजूक तुपाचा वापर करायला लागा, घरी पिझ्झा बनवायची आयडिया करा. आणि हे तर मी म्हणते आपल्या एक फॅमिलीचं एक छान एक उपक्रम असं करावं की मी माझ्या घरात करते असं की हा चला आपण पिझ्झा हवाय ना, पिझ्झा करूयात आज, पण करू ना आपल्या पद्धतीने. नको आपल्याला मैद्याचा बेस, आपण घरात तयार करू, प्रयोग करा त्याच्यावर. आणि हीच खरं तर गरज आहे काळाची. कारण सुज्ञ मुलं असतात, मुलं कुठलीही आत्ताची पिढी आहे ना, कोणी अशी मूर्ख नाही, अतिशय सुज्ञ आहेत, विचारी आहेत. काय हवंय तर त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. त्यांना जाणवून द्या की नुसतं हे चीज वगैरे खाऊन काय होणार आहे आणि हे साजूक तुपाने काय काय होणार. आपोआप साजूक तुपाचा शरीरातला वापर, अन्नातला वापर वाढेल. साजूक तूप तर इतकं औषधी आहे की ते अगदी बुद्धीपासून मनापासून शरीरापर्यंत काम करते. एक सुदिंग पाहिजे किंवा आपल्या शरीरामध्ये किंवा मनामध्ये एक कायम थोडासा थंडावा पाहिजे, नाहीतर कायम आपण हायपर राहू. बुद्धीला तर आजकाल किंवा अगदी अस्थिर मनामध्ये अस्थिर वात असं अगदी योगसूत्र सुद्धा सांगितलेलं. मग हा जर वात असा इकडे तिकडे पळायला लागला तर रोजच्या ऍक्टिव्हिटीज अवघड होऊन जातील. त्यामुळे मुलांना असे ऑप्शन द्यायचे की जेणेकरून काय होईल की ठीक आहे आपण पिझ्झा करू आणि एन्जॉय करा तो दिवस, सगळ्यांनी मिळून तयारी करा. मुलांना पण सांगा काहीतरी कटिंग वगैरे करायला, म्हणजे ही ओव्हरऑल ग्रुप ऍक्टिव्हिटी पण होते, मुलांना त्यातून शिकता येतं आणि आपण बनवल्याचा आनंद असतो. आणि त्यात काय होतं, आपण बनवलंय ना मग ते चांगलंच असतं, हे त्यांच्या मनात रुजतं. अदरवाईज बाहेरनं मार्केटमधून ऑर्डर करणं हे इतकं सोपं झालेलं आहे सध्या. बऱ्याच मुलांमध्ये बघतो की हट्ट करतात पिझ्झासाठी की मला पिझ्झाच हवाय, किंवा अक्षरशः त्यांना ते क्रेविंग होत असतं, नाहीतर ते हायपर होतं. आहे ना, समोर भरपूर उदाहरणं अशी आहेत. हा, तर मग ते काही स्पेसिफिक रिझन आहे का त्याच्या पाठीमागं? की ह्यासाठी सांगू का, खरं तर पालकांना सुद्धा समुपदेशनाची गरज आहे. आता आपलं अन्नाचा जो विषय मगाशी चालू होता तर त्यामधून अन्नाने शरीराचं पोषण होतं तसं मनाचंही पोषण होतं. मनाचं पोषण कुठल्या लेवलला होतं तर आपली मानसिकता चांगली बनते, जडणघडण चांगली बनते, सात्विक विचार मनात येतात. आता हे जरी आता थेरॉटिकल वाटत असलं तरी एखादा खूप छान सिस्टमॅटिक जेवणारा माणूस आणि सगळं दिनचर्या पाळणारा माणूस, त्याच्याशी बोलताना तुम्हाला तो फरक जाणवतो, त्याचे विचाराचार कळतात की तो वैयक्तिक कोणालाही स्वतःहून त्रास सुद्धा कधी देणार नसतो. तर ही मानसिकता कशी घडते तर मन घडवतं, म्हणजेच काय, या मनावर आपल्या अन्नाचा परिणाम असतो. आता हा अन्नाचा परिणाम आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर अगदी साधी गोष्ट की ज्या वेळेला आपण अशा प्रकारचं अन्न खातो की सत्वगुणांनी युक्त आहे, दूध तूप जेवणात आहे, सगळ्या भाज्या व्यवस्थित योग्य प्रमाणात आहेत, अशा पद्धतीने ज्या वेळेला मन आपलं पुष्ट होतं, म्हणजेच त्याला छान ताकद मिळते, त्यावेळेला खरं तर माणसातली सत असत विवेक बुद्धी ही चांगली राहते. आता ती काय आहे तर अगदी भगवद्गीतेत सुद्धा काही रेफरन्सेस आपल्याला दिसतात, जसे आयुर्वेदिक ग्रंथात आणि योगाच्या ग्रंथात सुद्धा दिसतात. तर कुठलीही समोर एखादी गोष्ट असेल तर त्याबद्दल सत आणि असत म्हणजे काय तर योग्य आहे की अयोग्य आहे ही ठरवण्याची क्षमता खरं तर आपल्या मेंदूकडे आहे. ही ताकद दुसऱ्या कुणावर तरी डिपेंड आपण ठेवतो, म्हणजे आत्ताची पिढी तशी ठेवते आणि त्यामुळे स्वतःसाठी काय चांगलंय हे खरं तर कळतच नसतं. जाहिरातींमधून तुमची ही बुद्धीची ताकद आहे तीच तासली जाते. म्हणजे तुम्हाला जाहिराती छान छान दिसतात, ते क्रेव्हिंग्ज यायला लागतात, पण जिथे आपलं मन शाबूत असतं, आपली बुद्धी शाबूत असते, त्यावेळेला ह्या क्रेव्हिंग्जवर सुद्धा तुम्हाला मात करता येते.
पण मग ह्या सगळ्यासाठी आहे ना थोडंसं पालकांचं समुपदेशन गरजेचं, कारण पालकांनी या गोष्टी कुठेतरी लहानपणापासून मुरवल्या पाहिजेत मुलांना. आणि दुसरी एक गोष्ट, एक साधा विचार करा की आपण घरात जे अन्न बनवतो त्याच्यामध्ये जी कोणी गृहिणी अन्न बनवतीये तर ती स्वतः अगदी प्रेमाने अन्न तयार करते. घरातल्या कुटुंबातल्या सदस्यांची तिला काळजी आहे, त्यांच्यामध्ये ज्या काही प्रकृतीच्या छोट्या मोठ्या तक्रारी आहेत त्याची दखल तिच्या आहाराच्या म्हणजे एकूण अन्न बनवण्याच्या कृतीमध्ये सहज येते. म्हणजे घरात खूप सर्दी खोकला झालाय कोणाला तरी तर ती मुद्दाम काकडीची कोशिंबीर बनवणार नाहीये, ती आपोआप विचार करते ना. आणि हा एवढा आपला विचार करणारी ही आपलीच व्यक्ती असते. हॉटेलमध्ये जाऊन ऑर्डर देणं आणि ती पटकन चुटकीसरशी ऑर्डर समोर येणं आणि त्यावर ताव मारणं. आता साधा विचार करा, हॉटेलमध्ये एखादा पदार्थ घेऊन येणारा वेटर, ते हॉटेल म्हणजे एक कमर्शियल बेसचं एक युनिट आहे, ठीक आहे. त्या हॉटेल मालकाला भरपूर काही कमवायचं आहे, ते तुम्हाला चविष्ट असं अन्न देण्याची जाहिरात करते. चविष्ट असेल सुद्धा पण ते तात्पुरतं चविष्ट आहे, कारण ह्याचा आपल्याला पुढे जाऊन पण विचार करायचा. आणि ते अन्न जोपर्यंत तुमच्या समोर येत नाही तोपर्यंत आत काय काय घडत असतं त्यांच्या किचन मध्ये. ऑर्डर्स खूप आल्यात, आता गर्दीची वेळ आहे, तू जा रे मी जा रे ही कुरकुर चालू असते. बनवणारा माणूस, अरे मला एकच हात 2च हात आहेत ना, थांब जरा पुढची ऑर्डर आधी घ्यायची आहे. या अशा कितीतरी क्लिष्ट गोष्टी आत घडत असतात. त्यात जो वेटर आणून देतोय त्याच्यावर कोणीतरी चिडलेलं असतं. दरवेळेला आपण जे अनुभवतो की बाबा हा छान अगदी हसतमुख आपल्याला वेटरने दिलेले, तेवढा तो मनाने तसा असेल का? कारण अन्नावर संस्कार हे असे पण होत असतात. त्यामुळे घरात आईच्या हातचं खाणं आणि त्यातून मिळणारा आनंद, समाधान किंवा शरीराला पोषण हे नक्कीच श्रेष्ठ असतं. तेच बाहेरचं अन्न खाणं, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. आता हॉटेलचंच अगदी उदाहरण घेतलं तर जे ताजं अन्न घरी खाण्याची सवय आहे त्याला हॉटेलचं खरं तर पर्युषितच वाटलं पाहिजे. पर्युषित म्हणजे शिळं अन्न. तुम्हाला काय माहिती की आत ही ग्रेव्ही कधी बनवून ठेवलेली होती? तुम्हाला काय माहिती की हा पुलाव अगदी सकाळीच केलेला आहे का? नाही माहिती. तुम्हाला छान प्रेझेंटेबल ते समोर डिश येते आणि सगळ्यात महत्वाचं घरात अगदी तिथे शिस्तीत बसून तुमचं आगत स्वागत केलं जातं, पण खरी पोषणाची मूल्य त्यात आहेत का? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा पालकांकडून मुलांपर्यंत अशा जायला हव्या, तर मग मुलं पण हळूहळू त्याच्यात विचार करतात. बनवणारा जो कोणी असतो त्याच्या भावनांचा, त्याच्या इमोशनचा परिणाम त्या अन्नावर होतो. संस्कारच येतो एक प्रकारचा. याचं काही आहे का काही पुरावा वगैरे असं? ऍक्च्युली अगदी आपल्या पुरातन शास्त्रांमध्ये अन्न बनवताना सुद्धा काही सूत्र सांगितले. अग्नीवर आपण अन्न बनवतो, त्या अग्नीची आधी पूजा करा. अगदी साधा कन्सेप्ट आहे की आपलं शरीर जसं बनलं आहे आणि आपल्या शरीरात जसा अग्नी आहे, जे डायजेस्टिव्ह फायर आहे, तशीच सृष्टीमध्ये सुद्धा आहे. आणि आयुर्वेदासारखं अगदी मूलभूत शास्त्र असं पण सांगतं की आपलं शरीर हे निसर्गाची प्रतिकृतीच आहे. मग समजा तुम्हाला तुमच्या शरीरातल्या अग्नीला तर्पण करायचंय किंवा त्याला समाधानी करायचंय, तर नक्कीच तुम्ही बाहेरच्या अग्नीचं सुद्धा पूजा करणं गरजेचं. त्यामुळे पुरातन कालापासून जर अगदी जुन्या फिल्म्समध्ये आपल्याला अजूनही दिसतं की चुलीची आधी पूजा केली जायची आणि तिला आधी अन्नाचा पहिला घास दिला जायचा. का तर तू आमच्या सगळ्या फॅमिलीचं तर्पण करणार आहेस, तुला आधी मी तृप्त करतो. म्हणजे ही किती छान भावना आणि हा चांगला संदेश आपल्या संस्कृतीत आहे. पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आजच्या जगामध्ये घरातले दोघेही जॉब करतात. म्हणजे पूर्वी सारखी आता स्त्री फक्त चूल आणि मूल अशी नाही राहिलेली, ती स्वतः बाहेर पडली, जॉब करते, स्वावलंबी झालेली. कित्येक फॅमिलीज मध्ये स्त्रीच पुढाकार घेऊन फॅमिलीची देखभाल करते. आता अशा परिस्थितीमध्ये हे तर पॉसिबल नाही होणार आहे या गोष्टी, तर मग इथे काय सोल्युशन आहे? ऍक्च्युली सांगू का, कुठलाही प्रकारचा चेंज असतो ना तो आधी मनातून व्हावा लागतो. म्हणजे याची जर जाणीव करून दिली किंवा त्या व्यक्तीला त्याचं महत्व पटलं आणि ती जाणीव झाली, तर आत्ताच्या जगात सुद्धा, आता मी स्वतः सुद्धा वर्किंग वुमनच आहे, पण मी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडते. वेळेचं नियोजन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, ती सध्या कोलमडते आणि त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी खूप अवघड वाटायला लागतात. अगदी परदेशामध्ये लेक्चर्स देताना मला जेव्हा दिनचर्येचा भाग तिथे शिकवायचा असतो, त्यावेळेला त्या लोकांना जेव्हा मी हे पटवून देते, ते सहज ऍक्सेप्ट करतात, कारण त्यांना त्याचं महत्व कळलेलं आहे. मग आपण का विसरत चाललोय? मला ते खूप जाणून घ्यायची इच्छा आहे की तू आता परदेशामध्ये ज्यावेळेस लेक्चर्स घेतेस आयुर्वेदाचे,
त्यांच्याकडे ते नाहीये, त्यांना त्याचं महत्व कळालंय. आपल्या इथलं असून सुद्धा आपल्या इथल्या माणसांना त्याचं महत्व का कळत नाहीये? हा काळाचा परिणाम असतो. म्हणजे त्याच्यामध्ये खूप काही चुकीचं घडतंय असं म्हणायचं नाही आपल्याला. पण हे सगळं होत असताना कुठेतरी जो ठेवा आहे आपला, तर तो जपणं गरजेचं. आता आज आपण जेव्हा बाहेर जाऊन शिकवतो त्यांना खरंच त्या विषयाची काही बॅकग्राऊंड नसते, आणि ज्या श्रद्धेने ते आपल्याकडे बघतात आणि काही विषय जाणून घेतात. म्हणजे अजूनही माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत की अगदी 15 वगैरे वर्षापूर्वी सांगितलेल्या गोष्टी अजूनही ते लोक फॉलो करतात. का तर नाही ह्यांनी सांगितलं होतं आणि हे शरीराला उपयोगी. मग तेवढा चोखंदळपणा आपल्यामध्ये आला पाहिजे. मी तर म्हणते एखादी बाजारात वस्तू विकत घ्यायला जातो आपण, त्यावेळेला किती बाजूनी विचार करतो, त्याच्या किमतीपासून त्याच्या गुणापर्यंत, किती दिवस टिकेल, मला चांगली दिसेल का, किती गोष्टी आपल्या विचारात असतात. मग हीच गोष्ट आहार किंवा अन्न जे इतकं महत्वाचं आहे की त्याच्याशिवाय आपलं जगणंच अवघड आहे, त्याच्या बाबतीत आपण एवढे उदासीन का? नुसतं चव म्हणून धावायचं का आपल्या शरीरासाठी चांगलं म्हणून घ्यायचं? हा चोखंदळपणा आवश्यकच आहे. समजा तापाने फणफणलेला मुलगा आहे, त्याला औषधं दिली, ताप बरा झाला, दुसऱ्या दिवशी तो पहिल्यासारखा फ्रेश दिसतो का? तर नाही. कारण शरीर धातूंचं काहीतरी त्याच्यात हानी झालेली असते, शरीराची शक्ती कमी झालेली असते, अग्नीचं बल अजून चांगलं नसतं. मग अशा वेळेला आयुर्वेदाचा सांगण्यानुसार आपण त्याला काही इतर औषधी योजना, आहार योजना देणं आणि मग त्यातून त्याला बाहेर काढणं आणि खऱ्या अर्थाने बरं करणं हे गरजेचं असतं. मग ह्या दृष्टीनेच एक स्वास्थ्य क्लिनिक का नाही चालू करायचं? आपल्याकडे इतके सारे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि लोकांमध्ये आत्ता आपल्याला काय समजतंय की पूर्वापार होतं, खूप छान होतं, ग्रँटेड, आम्हाला मान्य आहे. आत्ता आधुनिक काळात आम्ही हे सगळं फॉलो करू शकत नाहीये, त्यामुळे आम्हाला त्याचे फायदे मिळत नाहीये. मग आम्ही काय करायचं? मग त्यावेळेला एक साधी गोष्ट आहे की अशा आयुर्वेदिक तज्ज्ञांनी पुढे येऊन स्वास्थ्य क्लिनिकच चालू करूयात. आणि सध्या मी माझ्या क्लिनिकमध्ये हे करते. कितीतरी फॅमिलीज नुसत्या स्वास्थ्य क्लिनिक म्हणून माझ्याकडे येतात आणि बऱ्याच म्हणजे वर्षांपासून, जवळपास 15 ते 20 वर्षांपासून ते जस्ट फॉलोअप साठी येत आहेत. 1-2 महिन्याचं मी सांगते, मग सीझन बदलला आणि आपली अशी चिकित्सा पद्धती आहे ना की आपण प्रत्येक सीझन मध्ये त्यांना काहीतरी छान सांगू शकतो. म्हणजे आजारी नसताना पण? आजारी नसताना. आणि हे खरं तर गरजेचं. म्हणजे मग तू त्यांना ऋतुचर्या, दिनचर्या सांगायची, ऋतुचर्या सांगायची, त्यांना उपयोगी अशी योगासनं सांगायची. एखादा बौद्धिकच काम करणारा मुलगा असेल तर त्याला आपण त्या दृष्टीने मेडिटेशन किंवा ध्यान धारणा ह्या गोष्टी शिकवू शकतो. ज्याच्यामध्ये वाताचं जास्त आधिक्य आहे त्याला काहीतरी रिलॅक्सेशन आसनं देऊ शकतो. आणि असं प्रॅक्टिकली मी करते. एकही औषध न देता अशा नुसत्या पद्धतीने सुद्धा स्वास्थ्याचा दर्जा आपण सुधारू शकतो. ऋतुमानानुसार आहारात काय बदल केले गेले पाहिजे? आता मे महिना चालू आहे. जून मध्ये जेव्हा अगदी वर्षाकाल चालू होईल त्याच्या आधीचा संधिकाल आपण म्हणतो. 2 ऋतूंना सांधणारा काळ असतो तो. म्हणजे ज्यामध्ये पहिला ऋतू जो चालू आहे त्याची जी ऋतुचर्या दिलेली आहे, जसं आचरण तुमचं हवं असं सांगितलेलं आहे, ते हळूहळू टॅपर करत कमी करायचं. आणि पुढचा जो ऋतू चालू होणार आहे तर त्याचं आपल्याला आचरण सुरू करायचं. म्हणजे साधा चेंज आहे. तुम्ही थंडगार पाणी आत्ता पिताय, आपण आता अगदी ह्या चांगल्या सात्विक चर्चेमध्ये माठातलं पाणी धरूयात की छान वाळ्याने सुगंधित केलेलं पाणी तुम्ही पिताय आणि शरीरातला थंडावा मॅनेज करताय. आता हेच तुम्हाला वर्षाकाळ पुढचा आहे, थंड सीझन चालू होणार आहे, नंतर वाऱ्याचा भरपूर त्याच्यामध्ये वावर असणार आहे. म्हणजेच आपण आयुर्वेदात वायू प्रकोप झाला किंवा त्या ऋतूत होतो असं म्हणतो. तर मग त्या वेळेला हळूहळू त्या माणसांना, म्हणजे मी तर त्यांना शेड्यूल ठरवून देते, अलीकडचे 7 दिवस आणि पलीकडचे 7 दिवस, म्हणजे ग्रीष्माचे शेवटचे 7 दिवस आणि वर्षाचे पहिले 7 दिवस, हा 15 दिवसांचा जो काळ आहे त्याच्यामध्ये रोज, आता तुम्ही रोज पाणी पिताय, थंड पिताय, हळूहळू त्याचं टेम्परेचर कमी करत ते नॉर्मल टेम्परेचर कडे आणते आणि मग त्यांना ते उकळलेल्या पाण्याकडे कसं न्यायचं तर ते ठरवून देते. आणि इतकी लोक छान लिहून घेतात, म्हणजे मला कौतुक वाटतं ह्या लोकांचं. यांना खरंच आयुर्वेद कळलाय आणि यांना खरंच स्वस्थ राहायचं. आयुर्वेदामध्ये किती प्रकारची जल दिलेली आहे. म्हणजे तुम्ही 8 पट पाणी अगदी 1/4 एवढं उकळा, त्याचे गुण वेगळे दिलेले. भरपूर ज्ञान आहे, आपल्याला देता आलं पाहिजे त्या वेळेला. त्यानंतर जसं आपण वर्षा ऋतूत म्हणलो किंवा जेव्हा श्रावण महिना असतो त्यावेळेला त्या महिन्याला धुंदुरमास म्हणलं जायचं. धुंदुरमास हा कन्सेप्ट असा आहे की त्यावेळेला भाजकं अन्न खावं. आता भाजकं का खायचं तर वाताचा प्रकोप चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपली पचनशक्ती कमी झालेली आहे. भाजलेलं अन्न पचायला हलकं आहे, त्यामुळे ते अन्न खायचंय
आणि लघु म्हणजे मात्रेने लघु म्हणजेच कमी प्रमाणात आणि पचायला लघु म्हणजे पचायला हलकं असं अन्न खायचंय. आणि ते अन्न तुम्हाला सूर्यास्ताच्या अलीकडे खायला सांगितलं, कारण तुम्हाला तेवढी पचनशक्तीच नाहीये की सूर्यास्तानंतर तुम्ही अन्न पचवू शकाल. हा तर नियम कॉमन आहे, पण तो वर्षा ऋतूत स्पेसिफिक ग्रंथकार देतात की वर्षा ऋतूत तरी अन्नाचं सेवन हे सूर्यास्ताच्या आधीच झालं पाहिजे. मग इतक्या छान ठेवी आहेत. फक्त काय होतंय सध्या की आम्हाला कळतंय, पण ते वळवायची आम्हाला स्वतःलाच अजून भीती वाटते की हा मी करू शकू. आणि इथे कुठेतरी आपल्यासारख्या वैद्यांचं रोल आहे की त्यांनी पुढाकार घेऊन ते केलं पाहिजे. तुमच्या रोजच्या क्लिनिकमध्ये तुम्ही 50 पेशंट पाहताय, 5 पेशंट पहा ना स्वास्थ्य क्लिनिकचे, काय हरकत आहे. आणि त्याच्यात जे समाधान असतं, कारण ही माणसं जर स्वस्थ झाली तर त्यांना आजार होणार नाहीत, ते कायम दुवा देणार आहेत. आणि सध्या ही गरज आहे. आहार हेच औषध. येस. तर ही काय कन्सेप्ट आहे? ऍक्च्युली अन्नम एव औषधम असं चरक देऊन ठेवतात. चरक म्हणजे आपले आयुर्वेदाचे आचार्य. कुठल्याही आयुर्वेदाच्या ग्रंथात पाहिलं तर आहारातल्या प्रत्येक घटकाचे गुण दिलेत. अगदी साधं तांदूळापासून गव्हापर्यंत कोणत्याही डाळी, भाजीपाला, फळं सगळ्याचे गुण दिलेले आणि ते इतके सुंदर दिलेले आहेत. आणि तशा आपल्या पूर्वापार पद्धती पण होत होत्या. कारण अगदी साधी गोष्ट, गव्हाची पोळी आपण बनवतो, म्हणजे गव्हाचं पीठ करून आणतो आणि ते पीठ करताना गहू कधी भाजून घेतो का आपण? नाही, ती पद्धत नाही. का तर गव्हाची स्निग्धता, गुरुता आपल्याला ठेवायची आहे त्याची. तेच तांदूळ मात्र आपल्याला आजी वगैरे सुद्धा घरातली सांगते, थोडंसं धुवून पूर्ण कोरडे करायचे आणि तुपावर परतायचे. तसा भात खाऊन पहा, त्याची चव चाखा. मग तो भात किती छान लागतो आणि तो किती सात्विक असतो. आणि असा भात कधीच तुमचा कफ वाढू देणार नाही. त्या अशा भाताने कधीच तुमचा डायबेटीसची शुगर वाढणार नाही किंवा वजन अवास्तव वाढणार नाही. मग अशा छोट्या छोट्या युक्त्या आपल्या त्या सगळ्या गुणांमध्ये दिलेल्या. तर असं अगदी हे साधं उदाहरण झालं. त्याच प्रकारे अगदी रोजचं दही ताक खावं की नाही असे नियम भरपूर आयुर्वेदात दिलेले. उन्हाळ्याच्या सीझन मध्ये तुम्ही दही सर्रास खाताय, पण ते किती चुकीचं आहे. दही खायचं तर अगदी अधमोर जे म्हणतात की कमी आंबट असलेलं, नुकतं झालेलं असं दही खा. त्यानंतर ताजं ताक उन्हाळ्यात रोज घेतलं तरी चालेल, पण मग त्याला आपल्या प्रकृतीनुसार सजवा. म्हणजे थोडीशी पुदिन्याची पानं घाला, कोणाची कफाची तक्रार असेल चिमूटभर मिरपूड घाला त्याच्यात, वाताची तक्रार असेल थोडंसं हिंग घाला. इतकं सुंदर काही काही दिलेलं आहे. सैंधव घाला, सैंधवानी वाताचं अनुगमन होणार आहे. म्हणजे आज जर वायू साठत असेल तर तो बाहेर पडणार आहे. म्हणजे हे एकच ताक झालं ना औषधासारखं. असं प्रत्येक गोष्टीचं औषध रूप आपल्याला सांगता येतं. फक्त त्याचं ज्ञान असलं तर मग ते पुढे देता येईल आपल्याला. म्हणून मी तर म्हणते हे असं अन्न पदार्थांचे जे गुण आहेत ते जाणून ते लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. आणि हे एवढी जाणीव आली ना की मी म्हणते की नक्की याच्यात उपयोग होतो आणि लोक छान फॉलो करायला. हेल्थ क्लिनिकच्या माध्यमातून साध्य होऊ शकतं. मला एक प्रश्न पडलाय, आपण जे भात शिजवतो तो कुकरमध्ये शिजवलेला चांगला की भांड्यामध्ये शिजवलेला? आयडियली भात मी आता ज्या पद्धतीने सांगितलं, तांदूळ धुवून घेऊन पाणी पूर्ण निथळायचं, कोरडे होतात तांदूळ, ते साजूक तुपावर भाजायचे, त्यात गरम पाणी घालायचं, सुट गरम पाणी घालायचं आणि मोकळा भात शिजवायचा. कुकर मधला भात हा पचायला गुरू होतो आणि असाच भात आपण, गुरू म्हणजे जड होतो, आणि असाच भात आपण रोज खातोय. त्यामुळे खरं तर त्यांनी कफ वाढणं, मेद वाढणं किंवा गॅसेस होणं ह्या तक्रारी होतात. म्हणजे चरबी वाढणं. बरं, संध्याकाळी भात उरतो, मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पुन्हा तो कुकरमध्ये गरम वाफवून घेतो, गरम खावा म्हणून, तर ते कितपत? अतिशय चुकीचं आहे. पहिली गोष्ट, पचायला अजून तो जड होणार आहे, आणखी जड होणार. हो, आणखी त्याला तर आपण आणखी नाही, नुसता अग्निसंस्कार नसतो, अन्नातली पोषण तत्व पण पाहावी लागतात. ती ताज्या ताज्या अन्नात अन्न पचवण्याची जी शक्ती आपल्या अग्नीत असते ती त्यावेळेला ऍक्टिव्ह होणार नाही, कारण आपली अग्नीची कार्यशक्ती आणि त्या द्रव्याचं जडत्व हे सगळं व्यस्त प्रमाण होऊन जातं. म्हणजे अगदी तुम्ही भगवद्गीतेचा काही श्लोक पाहिले तर अन्न शिजवल्या शिजवल्या एका प्रहरात खायला सांगितलं. एक प्रहर म्हणजे साधारण 3 तास. मग हे जर एवढं छान दिलेलं आहे, जाताय कुठे? नुसतंच आधुनिकता म्हणायचं आणि तिकडे न फिरता इकडे कुठेतरी भटकत राहायचं.
त्यामुळे आता जो हा फोडणीचा भाताचा विषय आवडतो ना, मान्य आहे, सगळ्यांना आवडतो, मला पण आवडेल खायला. मग काय सोल्युशन करायचं? करा ना साधा भात जास्त करा, 2-3 तास गार होऊ देत, परता तो खा आवडीने, म्हणजे ताजा ताजा त्याला फोडणी. आणि माझ्या घरामध्ये माझी आजी सेम हे करायची. आम्हाला सगळ्या लहान मुलांना भात आवडायचा, फोडणीचा भात, आणि कुणालाही आवडतो तो. सकाळी लावून ठेवायची, 2-3 तासांनी परतून आम्हाला द्यायची, आम्ही पण खुश. मग ह्या युक्त्या असतात ना, ह्या आपल्या घरातच कराव्या लागतात. तू जे मला सांगितलंस की तांदूळ तुपामध्ये भाजून घ्यायचे, तुपामध्ये का? तूप हे अग्नीला साधन स्वरूपात, म्हणजे अग्नी प्रज्वलित करण्यामध्ये तुपाचं चांगलं काम असतं. म्हणजे नुसतं भाजणं याच्यामध्ये थोडी रुक्षता येते, आणि तुपामध्ये भाजलं की अग्नी अजून प्रवृत्त होतो आणि पचायला ती गोष्ट हलकी होते. त्यामुळे आपण उपमा, सांजा वगैरे करतो ते सुद्धा रवा तुपावर भाजतो, साधा नाही भाजत. तेलावर तर मुळीच भाजू नये. तेल आणि तूप याच्यामध्ये सुद्धा फरक पडतो. आता दुसरी गोष्ट अशी आहे ना, की मनावर परिणाम होतो. आपण म्हणालो की अन्नाचा मनावर परिणाम होतो. आता अगदी साधी उक्ती जी अगदी सर्वमान्य आहे, आपण जसे आहोत, म्हणजे आपण जे अन्न खातो तसे आपण बनतो, हे तर मान्य असेल. अगदी छान सोज्वळ सात्विक खाणारी लोक, त्यांच्याशी बोलून पहा. जे कायम तिखट, अरबट सरबट अशी खाणारी लोक आहेत, त्यांचा स्वभाव मार्क करा. तर ह्या गोष्टी खरं तर आपापल्या वैयक्तिक पातळीवर विचार करण्यासारख्या. आता मनावर जेव्हा हा परिणाम होतोय की छान छान चांगलं चुंगलं खाल्लं, म्हणजे अगदी घरचं अन्न, मी म्हणते, मला आता ते बाहेरचं म्हणायचंच नाहीये, तर घरचं ताजं बनवलेलं जेव्हा अन्न खातो त्यावेळेला मनाचं पण पोषण होतं, आणि ते पोषण कुठेतरी आपल्या स्वभावात रिफ्लेक्ट होतं. तुपाचं अंतर्भाव प्रत्येक जेवणामध्ये असणं हे गरजेचं आहे. तुम्ही साधं होमामध्ये पाहिलं असेल, अग्नी असतो तरी तूप का घालतो आपण? कधीतरी विचार केला असेल? का तर अजून अग्नी प्रज्वलित होतो. तसंच शरीरामध्ये जो अग्नी आहे त्याचं प्रज्वलित होणं गरजेचं आहे, कारण दरवेळेला वेगवेगळ्या स्वरूपाचा आहार येतोय आणि तो आहार पचवण्याचं सामर्थ्य त्या अग्नीमध्ये असायला हवं. ज्या वेळेला आपण बाजारचं अन्न खातो किंवा बाहेरचं XYZ काहीतरी चुकीचं अन्न धरूयात किंवा लेबल देऊयात की फास्ट फूड खातो, तर त्यावेळेला काय होतं, तर आधीच ते जे पदार्थ बनवलेले असतात ते शिळेच असतात. हे तर तुम्ही सुद्धा मान्य करा की असं की बाबा हा तुम्ही आलायत ना, आता मी तुम्हाला ताजा पिझ्झा बनवून देते, असं कोणीही करणार नाही. एवढे लाड कोणीही हॉटेलवाले आपले करणार नाही, आपली आई सोडून कोणीच करणार नाही. त्यामुळे ते जे अन्न आपल्या समोर येतंय ते ऑलरेडी पचायला जड आहे, आपल्या अग्नीची क्षमता तेवढी नाहीये. असं अन्न घेतल्यावर काय होणार आहे, तर ते पचायला जड असल्याने त्याचा आयुर्वेदानुसार आमदोष बनतो. आमदोष म्हणजे काय, तर अग्नी पचवू शकत नाही, त्यावेळेला चिकट किंवा चुकीचा असा काहीतरी द्रव पदार्थ बनतो जो आपल्या शरीरभर फिरत राहतो. आता साधी गोष्ट आहे की जेव्हा एखाद्या आपल्या देशाचा भाग एखादा सेन्सिटिव्ह असेल तर त्याच ठिकाणी आक्रमण का होतं, का तर तो नाजूक आहे, तिथे आक्रमण करणं सोपं आहे ना. तसंच शरीरामध्ये हा आम सगळीकडे फिरत असतो, जिथे वैगुण्य असेल किंवा जिथे कमकुवतपणा असेल तिथे तो आम साठतो. मग थोड्या काळाने कुठेतरी आमवात झालाय असं पेशंट सांगतो, रिपोर्ट्सच घेऊन येतो, रुमॅटिझम सांगितलंय, किंवा सारखा वारंवार ताप येतो. आता हे सुद्धा ताप येणं म्हणजे अग्नीची विकृती आहे तुमच्या. मग हे सगळे जे पदार्थ आहेत ते आम निर्माण करतात, अग्नीला अजून मंद करतात. त्यानंतर जे अगदी बाजारचे चटपटीत पदार्थ, ज्यामध्ये अगदी लेज, कुरकुरे किंवा आपण अगदी फ्रेंच फ्राईज वगैरे सगळं आवडीने खाणारी लोक असतात, सगळं चटकदार. आता याच्यामध्ये एक छोटंसं शास्त्र सांगते, प्रत्येक पदार्थ बनवताना एक ठराविक अग्नीचं प्रमाण गरजेचं असतं. तो अग्नी कमी पडला तर तो नीट तयार होणार नाही पदार्थ, म्हणजे तो पचायला चांगला असा बनणारच नाहीये. म्हणजे त्याचं आपल्या घरात सुद्धा कधी पोळी कच्ची राहिली तर आपण पण म्हणतो की ही खाल्ल्यावर माझं पोट दुखतं, ठीक आहे. तसंच एखादं अन्न प्रमाणापेक्षा जास्त तुम्ही तापवलं, आता हे लेज म्हणा किंवा हे सगळं बनवताना अति अग्नीच दिलेला जातो, त्याच्याशिवाय ते क्रंची क्रिस्पी होणारच नाही. आणि हे असे झालेले पदार्थ तुमच्या अग्नीची तर विकृती करतातच, पण त्याच्याबरोबर पित्त दोष बिघडवतात आणि रक्ताची विकृती करतात. कारण आता सध्या आपण विचार केला तर अगदी यंग जनरेशन मध्ये चेहऱ्यावरचे डाग, पिंपल्स अति कॉमन झालंय. अगदी मागच्या 2 पिढ्यांमध्ये तुम्हाला आठवतंय का की एवढे पेशंट्स कधी होते का चेहऱ्याच्या आरोग्यासाठी,
किंवा अगदी केसांच्या तक्रारी, लहान लहान मुलांचे केस पांढरे होत आहेत, कारण ह्या सगळ्या फास्ट फूडमध्ये किंवा जे काही फ्रोझन वगैरे आहे त्याच्यामध्ये एकतर प्रिझर्वेटिव्ह आहेत जे तुमच्या शरीराला साथने असतच नाही, केमिकल्स आहेत ते सगळे. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये अतिरिक्त साखर वापरली आहे. पिझ्झाचा बेस बनवताना जर मेथड पाहिली आपण, आता युट्यूबवर सहज शक्य असतं, साखर घालावीच लागते, त्याशिवाय तो पफी होणारच नाहीये. कुठलाही ब्रेड घ्या, साखर आहेच आहे. कुठलंही बाहेरचं कोल्ड्रिंक घ्या, मॅक्सिमम शुगर आहे. बेकरी प्रोडक्ट घ्या, सगळ्यात साखर आहे. म्हणजे एकीकडे आपणच लोक म्हणतो की मला साखर कमी केली पाहिजे, किंवा असं म्हणतो की नाही मी डाएट करतोय, आणि दुसरीकडे जर अशा गोष्टी आपण घेतो किंवा अगदी फास्ट फूड, किंवा मगाशी जो आपला विषय झाला की वेळ नाहीये सध्या कोणाला, त्यामुळे चूज करताना सुद्धा असेच पदार्थ केले जातात बनवण्यासाठी की झटकन होतील. दुधात घालून काही ते कॉर्नफ्लेक्स खाल्ले सकाळचा नाश्ता, किंवा आता खूपच हायजीन वगैरे या दृष्टीने, किंवा आता मला खूप छान काहीतरी वेट लॉस करायचंय मग ओट फ्लेक्स घातले. ह्या युक्त्या का लागतात आपल्याला? कारण तुम्ही त्याच वेळेला वेगळे काही पदार्थांची सोय करू शकता. ते आटा नूडल्स वगैरे जे आलेले, येस येस, सगळ्यात मिठाचं प्रमाण किती आहे बघा, ते पण प्रॉब्लेम आहे. येस येस, ते तर पचनाला डायरेक्टच पित्तच बिघडवणार आहे, आणि पित्त बिघडलं की ते रक्ताला दूषित करतच. मग सगळे त्वचा विकार, अग्निविकृती सगळ्या त्यातनच निर्माण होतात. आणि अशी उदाहरणं व्यवहारात आहेत की छोटी मुलं एका लंच बॉक्स मध्ये नूडल्स घेऊन जातात हट्टानी, आणि असे आपल्या समोर येऊन बसले काही तक्रारी घेऊन की मग आपलं डोकं का नाही फिरणार? त्यांच्या आईला एवढं पण जाणीव नाही का? मग इथे तो अभाव आहे. मगाशी जो आपला विषय झाला की मागच्या पिढीने ह्या पिढीला द्यायला हवंय, ते नाही देते, आणि अजून जर नाही दिलं तर पुढच्या पिढीचं काय होईल? भविष्य अवघड आहे ना. एखाद्याचा कोणाच तरी मुलगा असेल तो हायपर ऍक्टिव्ह आहे किंवा चिडचिडा आहे, किंवा मुलगी असेल की जी भित्री आहे, थोडीशी नाही का दबलेली असते आणि बाहेर एक्सप्रेस होत नाहीये, ह्याच्यावर पण आपण आहार बदलून त्यांच्या परिणाम होऊ शकतो. अशा मुलांच्या बाबतीत तर प्रकृती परीक्षण आधी करून घ्यायचं तज्ज्ञांकडून, आणि प्रकृतीला अनुरूप आहार द्यायचा. आणि एक असं लक्षात ठेवायचं की आपल्याला आता आज मला बदलायचंय, तर मी लगेच आजपासून पूर्णतः बदलू नाही शकत. हे प्रॅक्टिकली मान्य करूयात. बदल कसा हवा, तो हळूवार पाहिजे, आणि तो जुनं आपण जे सोडतोय किंवा आत्ताचं जे चालू आहे ते सोडतोय याची चुटपुट मनाला लागायला नको. नाहीतर माणूस मनातल्या मनात अरे मला आज हे नाही खाता आलं, आज मला ते नाही घेता आलं, असं नको. म्हणून हळूहळू हळू आहारात बदल घडवत जायचा. साधी गोष्ट, दुधात तूप मिसळून द्या, का नाही मेंदू शांत होणार? दिलंय ग्रंथांमध्ये, आपण करत नाहीये. गरम दुधामध्ये थोडंसं तूप घालून द्या रुग्णाला किंवा त्या मुलाला, रात्री झोपताना द्या. छान प्राणाचं अनुलोमन होतं आणि व्यवस्थित मन शांत होतं, झोप शांत लागते. आणि उलट असेल तर लॉस ऑफ कॉन्फिडन्स असेल एखाद्या मुलाला तर आता ह्यात कसं आहे ना, आहाराचं आपल्या सत्व रजतम या तिन्ही गुणांवर कार्य असतं. म्हणजे जसं मनावर आपण शरीरावर म्हणतो की वात पित्त कफ या तिन्हींवर परिणाम अन्नाचा असतो, तसाच ह्याच अन्नाचा मनाच्या लेव्हलवर हे तिन्ही जे गुण आहेत सत्व रजतम या तिन्हींवर परिणाम होत असतो. पूर्णतः सारखं सात्विक खाणं हे सुद्धा थोडंसं त्रासदायक होऊ शकतं. ज्याला आपण म्हणू शकतो की अगदी ह्याला समजा विरोधच करता आला नाही ह्या माणसाला तर तो मारच खाईल सगळ्यांचा, बरोबर? तर तसंच शरीरामध्ये रजतम किंवा रजगुण म्हणजे धाडस करणं हा गुण सुद्धा आवश्यक आहे. मग रजगुण वाढवणारी अशी द्रव्ये दिली आहेत आयुर्वेदात, ती द्या. मसाल्याचे पदार्थ छान छान वापरा. अगदी साधं मिरे, जिरे आणि हिंग या गोष्टी खूप छान काम करतात. त्याच वेळेला तुमच्या शरीरातल्या वाताचं सुद्धा शमन करतील, आणि मनाचा हे जो रजोगुण आहे तो व्यवस्थित त्याचा विकास करतील. फक्त ह्याच्यामध्ये कसं आहे ना, थोडासा पेशन्स गरजेचा आहे. म्हणजे आज मी अमुक एक योग घेतला आणि उद्यापासून माझ्यात चेंज दिसला असं कधीच होणार नाही. त्यामुळे ती गोष्ट निदान अगदी शास्त्रानुसार निदान 21 दिवस तरी पाळा असं मी सल्ला देते. की हे 21 दिवस करा, 22व्या दिवशी तुम्हाला स्वतःला कळेल की आपल्यात काय फरक होतोय. तेवढी शरीराला आणि मनाला दोघांनाही थोडी वेळ द्या. जर का इथे आपल्याला एक मध्य काढायचंय, आयुर्वेद आणि जे की पूर्वापार आपल्याला चालत आलेलं आहारशास्त्र आणि आधुनिक आहार, तर याच्यामध्ये मध्य काढायचं तर तो काय केलं पाहिजे? ऍक्च्युली हा विचारसरणीतला फरक आधी करायला हवाय. म्हणजे आधुनिकता आपल्याला नाकारायची नाहीये तर स्वीकारायची आहे, हे डोक्यात ठेवायचं.
आणि ती स्वीकारायची आहे, तर त्याच्यासाठी काहीतरी एक टूल म्हणून आपण आयुर्वेदाकडे बघतोय. ठीक आहे, म्हणजे आयुर्वेदाचा उपयोग करून आपल्याला आधुनिकता जी आलेली आहे खाद्य संस्कृतीमध्ये तिच्यामध्ये थोडासा आयुर्वेद अजून ऍड करायचा, हळूहळू चेंजेस करणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये अगदी आहारामधले काही चेंजेस असतील किंवा वेळा असतील जेवणाच्या. आता बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की काही जणांच्या कायम शिफ्ट ड्युटीज आहेत, मग त्यांनी काय करायला हवं, तसं मॉडर्न सायन्समध्ये काय आधार आहे का त्याला, किंवा आता जिम वगैरे करणारी मुलं, बहुतेक मुलं सगळे बाहेरचे जे रेडीमेड शेक्स, मिल्क शेक्स म्हणा किंवा प्रोटीन शेक्स असतात ते घेतात. मग ते कितपत योग्य आहे? तर या सगळ्या प्रश्नांकडे आपल्याला तसं पाहायला लागणार. प्रोटीन शेक बद्दल बोलायचं झालं तर तुम्ही बाजारचा जो प्रोटीन शेक आणताय तो शेवटी केमिकल आहे आणि आर्टिफिशियल, हे तुमच्या डोक्यात कुठेतरी ठेवा. ते घेतलं की 100% तुम्हाला प्रोटीन्स मिळतायत का? तर नाही. एकच प्रोटीन शेक 10 जण घेत आहेत, प्रत्येकाला सेम इफेक्ट दिसतो का? नाही दिसत. का नाही दिसत? तिथे आयुर्वेद सांगतो ना, प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, प्रत्येकाचा अग्नी वेगळा आहे. तो प्रोटीन शेक पचवण्यासाठी माझा जो अग्नी आहे तो उत्तम असेल तर मला त्याचा उपयोग दिसणार आहे. मग ती दृष्टी एखाद्या डॉक्टरनी समोर आणून दाखवली पाहिजे. की म्हणजे काही असे पेशंट येतात की मॅडम मी प्रोटीन शेक घेऊ का? मला त्याची प्रकृती माहिती असेल, अग्नीचं बल माहिती असेल तर मी सजेस्ट करेन हो ठीक आहे घे, किंवा नको. मग ज्याला पचत नाहीये त्यांनी काय करायचं? मग आपल्याकडे खजिना आहे ना, अन्नद्रव्य भरपूर आहेत प्रथिनं देणारी, तिकडे वळवा पेशंट्सना. त्यामुळे असं बरंच काही करता येईल आपल्या लेव्हलला, अचानक होत नाही. आणि कुठल्याही शास्त्राला आपण नावं ठेवण्याची गरज नाही, जे चांगलं आहे ते घेऊन पुढे चालूया. आजची जी पिढी आहे जी की जिम करते आणि ज्यांना प्रोटीनची गरज असते, आपल्या आयुर्वेदिक आहारानुसार जर का विचार करायला गेला, कारण की जे काही पॅक्ड प्रोटीन्स वगैरे जे मिळतात ते बऱ्यापैकी घातक असू शकतात. सगळ्यात ऍक्च्युली काय आहे ना, हे मार्केटिंग जे आहे ना ते कशामुळे झालंय, लोकांना इझी हवंय. बरोबर, आज मी तुम्हाला सांगितलं की अमुक एक गोष्टी एकत्र करा, हे करा, तर ते लोकांना वेळ पण नाही आणि आळस पण आहे असं आपण म्हणू. तर मग त्याकडे खरं तर लक्ष द्यायला पाहिजे. मग अशा काही काही गोष्टी आपण घरात बनवून ठेवू शकतो का? तर एक छोटासा प्रयोग म्हणून मी केलेलं होतं हे, की आपल्याकडे बरीच कढणं दिलेली आहेत किंवा आयुर्वेदामध्ये सूप हा प्रकार दिलेला आहे की त्यामध्ये कडधान्याची सूप आपण देऊ शकतो आणि त्याच्यातून डायरेक्ट आणि नॅचरल प्रोटीन्स शरीराला मिळू शकतात. आता हे प्रोटीन्स आहेत ते शरीराला सात्म्य पण आहेत, कारण हे सगळं धान्य आपल्या शरीराला माहितीच आहे. जे एखादं केमिकल बाहेरचं घेण्यापेक्षा हे निश्चित नॅचरल आहे आणि सात्म्य होणार आहे. किंवा अगदी मुगाच्या डाळीचे भाजून लाडू करता येतात, की ते लाडू चांगल्या तुपावर परतून ते लाडू करायचे, की जिमवरनं आल्यावर तू हा एक लाडू खा, मिळणार आहेत प्रोटीन्स तुम्हाला. तुम्ही डोक्यात हे कन्सेप्ट ठेवूच नका ना की ते एक प्रोटीन ड्रिंक घेतल्यावरच आपल्याला प्रोटीन्स मिळतील. उलट तुम्ही असं म्हणा की माझ्या शरीराला जे गरजेचं आहे तर ते मी अशा स्वरूपात घेतो की जे नॅचरल असेल आणि शरीराला त्रासही होणार नाही. आणि त्यात अजून जरा डिटेलिंग करायचं असेल तर मग आयुर्वेदामध्ये शतावरी, अश्वगंधा यासारखी द्रव्य आहेत, त्यांचा तुम्ही काढा म्हणा किंवा क्षीरपाक या स्वरूपात असं पेशंटला देऊ शकाल. ती डायरेक्टली मांसवर्धक दिलेली आहे द्रव्य. त्यामुळे मांस वाढवायचंय म्हणजेच तुम्हाला प्रोटीन्स वाढवायचंय, मसल गेन करायचंय, ती द्रव्य वापरा. मग हे पण निश्चित तुमच्या आर्टिफिशियल गोष्टींपेक्षा चांगलं आहे, जेणेकरून शरीराला हानी होणार नाही. आता हे तू जे काही बोललीस ते सगळं मला पटतंय, पण माझी परिस्थितीच अशी झालेली की मला आता बाहेर खावंच लागतं. मी काय खाऊ? आता हे सुद्धा आहे ना, अगदी 7ही वार होत असेल तर खरंच गहन प्रश्न आहे. ठीक आहे, पण आता समजा असं होत असेल की 3 ते 4 दिवस घरी असतो आणि 2-3 दिवस माझं बाहेर होतं, मग त्यावेळेला एक युक्ती म्हणून सांगते, घरी जोपर्यंत आहे ते घरचं फॉलो करा. हा, हे तर प्रामाणिकपणा आपल्यामध्ये पाहिजे. तर मी ते सगळं चांगलं चुंगलं घरचं खाल्लेलं आहे. 2-3 दिवस जरासं मी बेशिस्त वागणार आहे, कारण मला बाहेरच खावं लागणार. मग त्यामध्ये चूज करताना तुम्ही पदार्थ असे निवडा की कमीत कमी तेल असेल, जास्त त्याच्यावर प्रोसेसिंग नसेल. असे पदार्थ भरपूर असतात मार्केटमध्ये सुद्धा, तर त्या पदार्थांची निवड करा. किंवा ताजं बनवलेलं असेल असा प्रेफरन्स द्या. म्हणजे थोडक्यात हॉटेलमध्ये सुद्धा गेलाय तर अगदी डायरेक्ट डिश घेताना ती आत्ताच बनवली जाते आणि मग मिळते, अशा प्रकारचं काहीतरी ऑप्शन निवडा. त्यानंतर असं जर विस्कळीत रुटीन असेल तर मी एक सल्ला देते की आठवड्यातनं एकदा कंपल्सरी उपवास करा. कुठलाही श्रद्धेचा भाग नाही म्हणून शरीरावर आपली श्रद्धा ठेवण्यासाठी.
उपवास करा. पूर्ण जे दोष आपले निर्माण होत आहेत, कारण रुटीन बदलतंय, माणूस बाहेर जास्त असतोय, बाहेरचं खाणं होतंय, तर मग ते सगळं बॅलन्स करण्यासाठी एक दिवस उपवास. आणि हा उपवास म्हणजे अगदी निरंकार करायला पाहिजे असं नाही, आणि आपल्या सध्याच्या प्रचलित उपवासासारखा पण नको, जे साबुदाणा बटाटा वगैरे मजबूत खाल्लंय असा पण नको. आपल्याला खऱ्या अर्थाने उपवास करायचा. मग त्या दिवशी अगदी लाईट फूड घ्या, म्हणजे अगदी मुगाचं सूप, कढण या स्वरूपात, अगदी पाणीदार. भूक लागली तर तेवढंच खायचं. एरवी कोमट पाणी पित राहायचं दिवसभर, की त्यांनी काय होईल की आधीच्या आठवड्यामध्ये आपलं अन्न न पचता किंवा शरीराला त्रास होऊ शकतो असे काही घटक बनलेले असतील तर ते पचवण्याचं सामर्थ्य अग्नीला मिळतं आणि वेळही मिळतो. कारण त्या दिवशी आपण काही जास्त आहार घेतलेला नाही, त्यामुळे डिटॉक्सिफाय करायचंय तर ते काम होऊन जातं. त्यामुळे आठवड्यातला एक वार उपवास करायचा सरळ, आणि त्यावेळेला अगदी स्ट्रिक्टली फॉलो करायचं. दुसरं काहीच खायचं नाही, लिक्विड्स घ्यायचे आणि ते सुद्धा सहज पचवता येतील असे घ्यायचे. हे डिटॉक्सिफिकेशन गरजेचं आहे असं वाटतं तुला? डिटॉक्सिफिकेशन एकदा वगैरे किंवा ऍक्च्युली असं जर दिनचर्या असेल तर, अदरवाईज आयुर्वेदामध्ये तर व्यवस्थित ऋतूनुसार तुम्हाला पंचकर्म सुद्धा दिलेले आहे. म्हणजे डिटॉक्सिफिकेशन किंवा संशोधन दोषांचं गरजेचं आहे, कारण निसर्गाचा आपल्या शरीरावर परिणाम होतोय. निसर्गात जशा काही हालचाली होत आहेत त्यानुसार शरीरात होत आहेत, आणि त्यामुळे शरीरातले वात, पित्त, कफ हे वेगवेगळ्या सीझनला प्रकोपित पण होतात. पण त्यावेळेला हे प्रकोपित झालेले दोष सहजता बाहेर जाऊ शकतात जर आपण त्यांना तशा ट्रीटमेंट्स दिल्या तर. पण प्रॅक्टिकली जर आता असं शक्य नसेल किंवा प्रत्येकाला पंचकर्म करणं पण शक्य नाहीये, आणि स्वतःचं रुटीन माहितीये, मी एवढं विस्कळीत आहेच आहे माझं रुटीन, रोजचं घराचं जेवण होईलच असं नाही, तर मग एक दिवस उपवास करा तुम्ही. सगळं मी आता सांगते तसं लाईट फूड घ्या, फार हलकं वाटेल, दुसऱ्या दिवशी उत्साह वाढेल, आणि आधीचं जे काही साठीव असेल तर ते सगळं पडून जाईल. हे तर झालं डिटॉक्सिफिकेशनचं. पण समजा आता लहान मुलं जे असतात घरामध्ये त्यांना खाऊ द्यायचं आहे. मी आता ब्रँडची नावं घेत नाही, पण खूप फेमस ब्रँड्स आहेत, वाकडे तिकडे आणि गोल असतात ते, आणि ते मुलांना खूप आवडतात आणि ते टेम्पटिंग असतात. आणि मी तर माझ्या क्लिनिकमध्ये बऱ्याच वेळेला भेटलं की पेशंट मुलाला चेक करायला डॉक्टरना घाबरतो म्हणून एका हातामध्ये ते पॅकेट असतं आणि ते घेऊन येतात. तर हे जे काय याच्या बदल्यात काय करता येईल डेली रुटीन मध्ये, जे आया बनवून देतील असं? अगदी आता पूर्वीचे दिवस आपण आठवले ना, तर आपल्याला हातात किती वेळा पैसे मिळत होते, आपण किती वेळा दुकानात जात काहीतरी पुढे आणून खात होतो. नाही, आपलं बालपण गेलं ना छान. मग आता यांना सहज उपलब्ध होत आहे. दुसरी गोष्ट, घरात जर सगळेच कामाला असतील तर बनवून देण्याचा विषय असतो. पण मग अशा वेळेला सांगू का, मुलांच्या आरोग्यासाठी आठवड्यातनं थोडा वेळ काढला तर आठवड्याचा खाऊ तुम्ही छान बनवून ठेवू शकता. त्याचा एक मी छोटासा वर्कशॉप पण घेतला होता पूर्वी, की ज्यामध्ये मुलांच्या खाऊचा डबा असंच त्याचं शीर्षक होतं, आणि वेगवेगळे पदार्थ, अगदी साधे फुटाणे द्या, चुरमुरे मिक्स करा तरी चालतील, साळीच्या लह्यांचा चिवडा करा, साळीच्या लह्यांचे लाडू होतात छान, नाचणीचे लाडू करा, खूप पदार्थ आहेत. आणि नाचणीसारखे घटक तर मुलांना गरजेचे आहेत. अगदी अस्थिपोषक आहे नाचणी, वाढ चांगली मुलांची होण्यासाठी उपयोगी आहे. त्यामुळे असे आहार्य पदार्थ आणि जे मुलांच्या वाढीला उपयोगी आहेत असा अनेक पदार्थांचा ग्रुप आपण बनवून ठेवू शकतो. आणि मग आपल्या सोयीनुसार, की मला अमुक एक वारी सुट्टी असते तर मी हे काही पदार्थ बनवून ठेवते. मुलांना त्याची सवय लागली ना, की हे जे बाहेरचं क्रेव्हिंग होतं ते हळूहळू कमी होतं. की अगदी शालेय मुलं, कॉलेजमधली मुलं, कारण गरजा वेगळ्या आहेत ना शरीराच्या, त्यानुसार आपल्याला वेगवेगळे खाऊचे पदार्थ बनवता येतील. साठीनंतर आहार बदलावा का? आणि तो काय असला पाहिजे? प्रत्येकाच्या शरीरात साठीनंतर वात वाढणारच आहे. आता त्यामध्ये सुद्धा ज्याची वात प्रकृती आहे त्यांना तो त्रास जास्त जाणवणार आहे. मग त्याचं आपण नियोजन काय करायचं, तर 50 नंतरच हळूहळू वातशामक अशी द्रव्य आपल्या आहारात आली पाहिजेत याचा आपल्याला विचार करावा लागतो. त्यामुळे त्यांना सगळ्यात पचायला हलका आहार आणि ताकद देणारा आहार असा गरजेचा आहे. म्हणजे अगदी त्यावेळेला तुम्ही खारकेची पूड जरी दुधात न दिली तरी छान ताकद मिळणारे, डायरेक्ट अस्थिपोषणापर्यंत त्याचा उत्तम रिझल्ट दिसणारे, आणि मग काही काही औषधी द्रव्य सुद्धा त्यात ऍड करता येतात. नंतर नाचणीचा परिणाम खूप छान दिसतो उतारवयामध्ये. अगदी नाचणीचं सत्व रोजच्या आहारात जरी गेलं तरी चालेल. सूपचे सगळे ॲटम्स करा, की सूप घेण्याचा पण काही प्रॉब्लेम नाही, पचनाचा पण त्रास होत नाही आणि पोषण पण मिळतं. त्यामुळे नक्कीच आपल्या वयाच्या अवस्थेनुसार आहाराचं नियोजन करावं. आयुर्वेदामध्ये नॉनव्हेज खायला सांगितले? हो, आहे ना, निश्चित. आयुर्वेदामध्ये
नॉनव्हेज दिलेलं आहे, नॉनव्हेज बद्दल गुण सांगितलेले आहेत. फक्त एक महत्वाचा मुद्दा आहे की तुमची अग्नीची शक्ती चांगली ठेवा. तुमची जर पचन शक्ती चांगली असेल तर त्या नॉनव्हेजचे चांगले गुण पण तुम्हाला मिळणार आहेत. मांसस्य मांसेन वृद्धी असं दिलेलं आहे. मांस धातू तुमचा वाढवायचा आहे, सुधारायचा आहे, तर मांस शरीरात घेणं गरजेचं आहे. नाही, पण मांस धातू क्षय असेल तर ठीक आहे, पण आहारामध्ये मी विचारतोय, सांगितलंय का? मांसाचे सगळे प्रकार त्यांच्या गुणांसकट दिलेले आहेत. कोणत्या प्राण्याचं मांस कसं आहे, कोणता दोष वाढवतो, कोणता दोष कमी करतो, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि इव्हन त्यात सुद्धा इतकं इंटरेस्टिंग आहे की तो जो प्राणी आहे त्याचं नेचर, त्याच्या प्रकृतीचा विचार केलेला आहे. तो कोणत्या हवामानात राहतोय त्याचा विचार केलेला आहे. आणि ते सगळे गुण त्या मांसात आहेत. त्यामुळे ते मांस असं बनतं. म्हणजे इतकी छान कार्यकारण मीमांसा दिलेली आहे की मग आपल्याला सोपं आहे ना, म्हणजे निवडणं सुद्धा सोपं आहे. मांसाहार अजिबात नको किंवा शाकाहारातनं काहीच मिळत नाही, या दोन्ही गोष्टी म्हणजे काय म्हणू, एक्स्ट्रीम लेवल्स आहेत बोलण्याच्या. कारण शाकाहारात सुद्धा बऱ्याच गोष्टी अशा आहेत की नॉनव्हेज मधनं नाही मिळणार आहेत तुम्हाला, आणि उलट की नॉनव्हेज मध्ये काही गोष्टी आहेत त्या शाकाहारातनं मिळणार नाही. म्हणून काही पेशंट मध्ये मला सुद्धा असं जाणवतं की नाही, ह्याला काहीतरी आपल्याला मांसरस देणं गरजेचं आहे, भले तो शाकाहारी असेल, पण मी त्याला औषध म्हणून देते. पण एकीकडे अशी थिअरी आहे की जे बकऱ्याला तुम्ही कापता, जी कोंबडी कापता, ती कुठल्या मनस्थितीमध्ये असते आणि त्याचे परिणाम तिच्या मांसावर होतो. म्हणून मी म्हणलं औषध स्वरूपात. म्हणजे तुम्ही जर उद्या नॉनव्हेज चांगलं म्हणून भरमसाठ नॉनव्हेज खात गेलात की त्या प्राण्याचे किंवा त्या वेळच्या संस्काराचे गुण नक्कीच तुमच्या देणार आहेत. आता तो सुद्धा विचार करण्यासारखा आहे की ज्या वेळेला एखादा माणूस खूप क्रूरतेने वागत असतो, समोरच्याचं कायम वाईटच चिंतत असतो, त्याचा तुम्ही विचार करा, त्याचा डाएट काय विचार करा. त्यामुळे तुम्ही कोणत्या हेतूने घेताय नॉनव्हेज हे महत्वाचं. तुम्ही फक्त शरीराला उपयोगी घटकांची वाढ करणं ह्या दृष्टीने घेताय, ओके, त्याचं सुद्धा प्रमाण किती आहे, किती फ्रिक्वेंटली खाताय. नॉनव्हेज जरी असलं तरी ते रोज गरजेचं नाहीये. जे कायम खाणारे आहेत त्यांनी पण हे लक्षात ठेवावं. आणि साधी गोष्ट आहे, दिवसाचा जो पूर्ण काळ आहे, म्हणजे आपल्या भारतीय याच्या परंपरेनुसार सूर्य ही देवता समजली जाते आणि सूर्यामध्ये ही सगळी ऊर्जा साठवलेली आहे. तीच ऊर्जा आपल्याला मिळते. म्हणजे सोलर एनर्जी ही सगळ्यात बेस्ट किंवा एक लास्ट, अंतिम असं म्हणता येईल. तर ह्या एनर्जीचं स्वरूप जे निसर्गात आहे त्याचा परिणाम आपल्या शरीरातल्या अग्नीवर होतोय. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या जी भूक लागते, त्याच्यानंतर नंतरची माध्यान्हाची भूक जी आहे तर ती खूप चांगली स्ट्रॉंग असते. कारण अग्नी बाहेर किंवा सूर्य बाहेर पण खूप त्यावेळेला प्रखर असतो. मग त्यावेळेला तुम्ही द्या त्यांना अग्नीला काहीतरी गुरु, म्हणजे पचायला जड किंवा आहे शरीराला उपयोगी पण रात्री पचणार नाही असं अन्न द्या. सकाळच्या जेवणाची वेळ, दुपारची खाण्याची वेळ, रात्रीची जेवणाची वेळ, किंवा मध्ये चहा घेणं योग्य आहे की नाहीये, कॉफी घेणं योग्य आहे की नाहीये, की आणखी काही द्रव पदार्थ घ्यायचा की काही हलकं खायचं. आता आपण साधा विचार करू की शक्यतो सगळे वर्किंग आहेत लोक असं धरूयात गृहीत, आणि जे घरी असतील त्यांनी त्यानुसार मग शेड्यूल बनवता येईल आपल्याला. तर जे वर्किंग आहेत तर त्यांनी साधा विचार करायचा की आपलं लंच आवर कधी असतो. ठीक आहे, त्यांचा जर 1 ते 2च्या दरम्यान लंच आवर असेल, म्हणजे नॅचरली थोडासा लेट आहे, कारण दुपारी 12 ते 1 खरी जेवणाची वेळ, पण 1 ते 2 आणि काही वेळा लोकांच्या मीटिंग्स वगैरे ह्यांनी थोडासा डिले होत असतो. असं जर असेल तर अशा माणसांनी सकाळचा ब्रेकफास्ट करणं खूप गरजेचं आणि तो पोषकच असला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे त्यामध्ये तुम्ही अगदी छानपैकी ड्रायफ्रुट्स दुधात भिजवून ते घ्या, उत्तम एनर्जी मिळते आणि बौद्धिक स्वास्थ्यासाठी ते चांगलं. आणि दुपारची वेळ जेवणाची तुमची जर डिले होत असेल तर सकाळचा ब्रेकफास्ट कधीही स्किप करायचा नाही, हे पहिलं डोक्यात ठेवायचं. त्याच्यानंतर दुपारचं जेवण झालंय आणि संध्याकाळी आपल्याला समजा 8 वगैरे वाजणार आहे घरी यायला, मधल्या वेळेमध्ये काय खायचं, तर काहीही नॅचरल खा. नॅचरल म्हणजे अगदी कुठली फळं खा सीझन नुसार, किंवा एखादं सूप प्या, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. चहा कॉफी ह्या गोष्टी आहेत ना त्या क्रेव्हिंग्स निर्माण करणार आहेत. म्हणजे तुम्हाला आता साधी गोष्ट सांगते, आपलं एखादं चहाचं टायमिंग आपण सेट करतो, खरं तर मनापेक्षा बुद्धीने सेट करतो. ठीक आहे, 4 वाजलेत माझी चहाची वेळ झाली, आपल्याला 3:30 पासून अस्वस्थ वाटतं की चला चहा प्यायचा. त्यामुळे हे क्रेव्हिंग्स आहेत, हे समजून घ्या की ते
खूप गरजेचं आहे का तर नाही, कधीतरी चहा घेतला ओके, पण त्याच्या आहारी जाऊ नका. म्हणून मग ती वेळ येऊच नाही यासाठी काहीतरी नॅचरल ऑप्शन्स ठेवायचे की जे हेल्दी पण आहे. आणि संध्याकाळी घरी आलात की परत बऱ्याच जणांना घरी आल्यावर काहीतरी खायची सवय असते आणि मग ते ऑटोमॅटिक जेवणाची वेळ असते, त्यावेळेला थोडंसं खाल्लं जातं आणि मग रात्री उशिरा जेवायचं. तर ते न करता आल्या आल्या जेवण करून घ्या, जेणेकरून जेवण आणि झोप यामध्ये पण 3 तास जातील, निदान 2 तरी तास जावेत शास्त्रानुसार, की जेणेकरून आपलं पचन स्टार्ट होतं आणि झोपताना आपल्याला ती अस्वस्थता जाणवत नाही. उशिरा झोपलं आपण, उशिरा जेवलो आणि लगेच झोपलो तर पोटामध्ये पचनक्रिया चालू राहते, झोप शांत लागत नाही आणि सगळी एनर्जी पोटाकडे वापरली जाते आणि सगळ्या क्रिया चालू आहेत. म्हणून जेवण झाल्यावर 1-2 तास तरी थोडंसं हलकं फुलकं चालणं, वाचन किंवा काहीतरी वेगळं गाणी ऐकणं वगैरे अशा ऍक्टिव्हिटीज करा. थोडंसं रिलॅक्स होईल, पूर्ण दिवसभराचं जे मोनोटोनस शेड्यूल झालंय त्याच्यातनं बाहेर याल आणि त्याच्यानंतर तुम्ही झोपा. पण आता इथे एक प्रश्न आहे की असं सांगितलं गेलं की सूर्यास्ताच्या आधी जेवावं. जर का 10, 11, 12 जर हे वाजत असेल जेवणासाठी, नाही, याच्यासाठी आता ऑप्शन एकच आहे जो मी माझ्या पेशंट्सना सांगते, कॅरी करायचं फूड, जे काही आहे ते कॅरी करायचं आणि संध्याकाळी तुम्ही जेव्हा ऑफिसमधून सुटता त्यावेळेला जेवून घ्यायचं. साधा ऑप्शन. ज्यांचं 8 वाजता सुटत असतील त्यांना सुद्धा, आणि आजकाल बऱ्याच कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये फ्लेक्झिबल असतात सगळे लोक, म्हणजे असं तुम्ही मध्ये जेवायला बसल्या म्हणून कोणी अगदी फार मोठी शिक्षा करत नाही. त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. छोटे छोटे खाऊचे डबे जवळ ठेवा की जेणेकरून संध्याकाळचं 4 वाजताचं आपल्याकडे समजा ऑप्शन दुसरा काही नाहीये तर मी 4 मनुका, 2-3 बदाम आणि असं खाईन, एनर्जी मिळेल मला. आणि ते आयुर्वेदानुसार असं वरच्यावर खाणं पण होणार नाहीये की ते त्या वेळेला शरीराला पचणारं आणि ताकद देणारच असेल. पण समजा मला ती जीवनशैली आत्मसात करायची की सूर्यास्त होण्याच्या आधी मला जेवायचंय, पण मला नाही पॉसिबल झालं आणि मला जेवायचंय नाही 10, 11 वाजता, 8 वाजता, 9 वाजता, तर मग मी काय खाल्लं पाहिजे? मग घरचेच ऑप्शन काहीतरी जवळ ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं. मी भेळ खाऊ शकतो? भेळ खायची तर मग अगदी चुरमुऱ्याची न करता ज्वारीच्या लाह्यांची करा किंवा असे ऑप्शन्स घ्या की ज्याच्यामध्ये आपण स्प्राउट्स काहीतरी घेऊ शकतो, बाहेर सुद्धा अवेलेबल असतात. तर ते स्प्राउट्स, त्याच्यानंतर आपले जे काकडी, टोमॅटो, गाजर ह्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मिक्स करायच्या, थोडीशी मिरपूड वरून घालायची. अगदी हिरवे मूग आहेत ते थोडेसे वाफवलेले ते घ्या की जेणेकरून आहार्य द्रव्य जाईल आणि त्याचा शरीराला त्रास नाही होणार आणि त्यावेळची भूक असते ती शमन होते. ऍक्च्युली कसं होतं, सध्या प्रॉब्लेम तोच आहे की आपल्याला भूक लागते त्यावेळेला आपण खाऊ शकत नाही आणि जेव्हा भूक नसते त्यावेळेला आपण खातो आणि इथेच सगळी गडबड. त्यामुळे ही मॅनेजमेंट आपली आपण आता करायची. मला आणखीन एक प्रश्न खूप दिवसापासून डोक्यामध्ये रेंगाळतोय, सकाळी उठल्या उठल्या चहा घ्यावा की नाही? खरं उत्तर नाही. नाही. का बरं, ऍक्च्युली चहाचा फायदा काय, अगदी सायन्सच्या दृष्टीने काही माहिती असेल, कारण तसा खरं तर उत्तेजक पेय एवढंच आपण म्हणतो, पण स्वास्थ्यावर असा काही फायदा नाही ना. त्यांनी अग्नी वाढत तुमचा किंवा कुठलेही दोष चांगले संतुलित राहतात. त्यापेक्षा आलं, तुळस, नंतर बाकी काही आपले जेवणातले किंवा आपल्या स्वयंपाकघरातले काही स्पायसेस असे घालून उत्तम काढा करा. तुम्हाला अगदी गोडाची चव हवी असेल, थोडासा शेवटी मध घाला, घ्या तो. गुळाचं पण प्रमाण मोजकं असावं, साखरेचे तर गरजच नाहीये शरीराला, पण गुळाचं मोजकं प्रमाण चालेल जो सेंद्रिय असतो. आणि जर असा चहा घेतलात ना तर तो सकाळच्या वेळात अग्निवर्धनाचं काम करेल. म्हणजे आपल्याला काय हवंय, नुसतं घ्यायचंय की त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. मग स्वास्थ्यासाठी घ्यायचंय तर हा ऑप्शन निवडा. आणि लेट नाईट पार्टीज, हाच साधा चेंज किती दिसतोय. पूर्वीचे कधीही आमंत्रण पहा, दुपारचं जेवण कायम असायचं. काय विचार केला असेल या लोकांनी? दुपारी आपला अग्नी मस्त असतो, ताव मारून खा ना तुम्ही हवं तेवढं, ते पचतं छान. तेच आता सगळा पॅटर्न बदलतोय, दिवसभर माणूस काम करतोय, मग एकत्र कधी जमायचं? लेट नाईट. असं ती पद्धत होत चालली. मग लेट नाईट पार्टी जर तुमच्या अगदी आठवड्याला होत असतील तर त्या चुकीच्या आहेत. तुम्हाला कुठेतरी आवर घालायला पाहिजे. महिन्यातनं एखाद्या वेळेला होत असेल तरी चूजी राहा तुम्ही. काय खायचं हे तर आपल्या हातात असतं. म्हणजे भरपूर पुढे पदार्थ आहेत, पण आपली कुठेतरी विवेकबुद्धी पाहिजे आणि ती जर चांगली असेल ना तर काही त्रास होणार नाही. आणि ते क्वचित घडतं, रोजला तर कोणीच परमिशन देणार नाही. सपोज माझं जागरण झालंय कामामुळे, म्हणजे मी पूर्ण रात्र जागलो किंवा पहाटे झोपलो, अशा वेळेस मग मी डाएट मध्ये काय बदल करायचे? रात्रीची आपली झोप साधारण 7 तास असते जनरल माणसाची, 6 ते 7 तास.
तर ही झोप तुम्हाला भरून काढायची आहे, म्हणजे शरीराला तेवढी विश्रांती द्यायची आहे आणि दोषांचं तसं संतुलन राखायचंय. तर त्याच्या निम्मी झोप दिवसा घ्यायची. ठीक आहे, म्हणजे हे शास्त्रात दिलेलं आहे. म्हणजे 7 तासाची झोप तुम्ही 3.5 तासात कव्हर करायची, तेवढं मग दोषांचं शमन होईल. दुसरी गोष्ट, तुमच्या आहारामध्ये तूप कंपल्सरी हवं. मात्रानस्य दिलेलं आहे. मात्रानस्य म्हणजे औषधी तूप किंवा तेल, त्याचे थेंब नाकात आपण सोडतो. ते उत्तम वाताचं आणि पित्ताचं शमन करतं. कारण रात्रीच्या झोप रात्रीची नसल्यामुळे मुख्य काय होतं, तर आपला वात पण वाढतोय आणि पित्त पण वाढतं, आणि ते सगळं वाढलं की त्याचा शरीर मनावर दोन्हीवर परिणाम होतो. त्यामुळे हा नस्य प्रयोग ह्या लोकांसाठी स्पेशली डिझाईन केलेला आहे, ज्याला मात्रा नस्य म्हणतात. त्यामुळे असे काही काही उपाय दिलेले की त्यांनी तुम्ही बाकीचे दोष जास्त वाढू न देता थोडंसं दोषांचं संतुलन राखता येतं. बऱ्याचशा लोकांमध्ये कॉन्स्टिपेशनची तक्रार असते आणि त्यांना ते हे झालेलं असतं की हे अशीच होती मला, त्यांनी ग्रँटेड पकडलेलं असतं आणि ज्यावेळेस त्यांना मुळव्यासारखा त्रास व्हायला लागतो मग ते डॉक्टरकडे जातात. तर मग अशा वेळेस आहारामध्ये काय असावं की जेणेकरून? आहारात महत्वाचे चेंजेस करायला लागतील. पहिली गोष्ट, कटू रस म्हणजे तिखट रस आपल्याला कमी करायचा आहे जेवणात. नंतर खडे मसाले जेवणात वापरण्याचे बरेच रेसिपीज मध्ये पद्धत आहे की खडे मसालेच वापरले जातात, ते कट करा तुम्ही. म्हणजे मूळ कारण तिथपासून सुरू होतं. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे जे मूळव्याधीचं कारण आहे ते पण अग्निविकृतीशीच संबंधित. मग अग्निविकृती का होतीये, तर तुमचं ओव्हरऑल डाएट पहा. पचायला जड वस्तू काही तुम्ही जास्त घेताय का ते पहा. रात्रीची जागरण करताय का, दिवसभराचं पाण्याचं प्रमाण, पाणी व्यवस्थित जातंय का, आणि भाज्या कितपत जात आहेत शरीरात, भाज्या आणि फळं हे दोन्ही किती जात आहेत. कारण सकाळचा नाश्ता जर तुमचा असा जस्ट काहीतरी चहा आणि काहीतरी खात असाल, दुपारच्या जेवणात फार तर अर्धी वाटी भाजी जात असेल, तर ते सफिशियंट नाहीये. मग तुम्हाला तशा भाज्या वाढवल्या पाहिजे. काही काही आहारात तर भाज्या इतक्या सुंदर दिलेल्या आहेत की डायरेक्ट अर्शोघ्न असंच त्यांचं वर्णन आले. म्हणजे फॉर एक्झाम्पल सुरण, अर्शोघ्न म्हणतात त्याला. म्हणजे अर्श म्हणजे मूळव्याध, ती नष्ट करणार. मग सुरणाची भाजी आठवड्यातनं एकदा का नाही घ्यायची, औषध झालं, आहार पण झाला. तर असे काही काही बदल करायचे. दूध आणि तूप हा फॉर्म्युला उत्तम, जेणेकरून आपल्याला आतून पूर्ण इंटेस्टाईन्सना चांगलं वंगण मिळून जातं. आणि मूळव्याध ही होण्याचं कारण जरी अवष्टंभ असलं तरी अवष्टंभाचं कारण अग्नीमध्ये दडले. त्यामुळे आहार विहार पूर्ण त्याचे काटेकोर नियम पाळणं, जेवणाच्या वेळा पाळणं. जेव्हा आपण भूक नसताना खातो त्यावेळेला नॅचरली अग्नी तुमचा तयार नाहीये आणि तुम्ही त्याच्यावर लागताय, काहीतरी काम कर असं म्हणताय. आणि ज्यावेळेला तुमचा खूप अग्नी छान आहे, तो तयार आहे अगदी सगळं अन्न पचवायला, त्यावेळेला तुम्ही त्याला अन्न देत नाही, त्यावेळेला तो चिडणार आहे. आणि तो अग्नी चिडला की तो इकडे तिकडे काहीतरी जाऊन त्रास करून येणार. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी ह्या पेशंटमध्ये पाळणं गरजेचं. मला जेवणामध्ये दही लागतच. ओके, काय ते चांगलं आहे की वाईट? एक वाटी दही लागतच. दही खायचं असेल तर दुपारच्या जेवणात घेतलेलं कधीही चांगलं. आणि अगदी दोषांनुसार विचार करायचा तर दही उष्ण आहे, त्यामुळे शक्यतो अगदी कडक उन्हाळा असा असताना घेऊ नये. मग दही न घेता काय घ्यायचं, तर उत्तम पर्याय ताक. ताक रोजच्या जेवणात चालतं असं अगदी संमत नियम आहे. आणि ताकामध्ये आपण जसं मगाशी म्हणलो तेव्हा आपल्या युक्तीने आपण ते ताक छानपैकी सजवू शकतो आणि शरीराला अजून उपयोगी असं करू शकतो. बरं, दही जर घ्यायचंच असेल तर त्याच्यामध्ये आयदर साखर किंवा मध असं दोन्ही गोष्टी घालायच्या, दोन्हीपैकी एक. त्यामुळे दह्याचं पचन चांगलं होतं. नाहीतर मग दही पचायला पण मग जड पडतं. आणि ज्यांना कायम सर्दी खोकला ह्या प्रकारचे त्रास आहेत त्यांना तर ते त्रासदायक होतं. त्यामुळे अशा प्रकारचा जर उपयोग केला तर त्या दह्याचा त्रास होणार नाही आणि दह्यापेक्षा ताक हा पर्याय चांगला असेल. आणि ताक सुद्धा आयुर्वेदाने नुसतं दह्यात पाणी घालणं दिलेलं आहे, इथे सुद्धा मंथन संस्कार आहे आणि तो पूर्वापार पद्धतीनेच करावा असा हट्ट आपण रवीनेच घुसळला. रवीने घुसळलेला रवीचा जो संस्कार आहे त्यांनी जे ते ताक बनणारे प्रमाण दिलेलं आहे. म्हणजे मी तर म्हणते एवढा खजिना आहे, आपण काय करतोय, ताक कसं बनवायचं तर अक्षरशः दिलेलं आहे. X प्रमाणात जर दही घेतलं तर 4x प्रमाणात पाणी घाला, एवढं व्यवस्थित दिलेलं आहे. आणि ते व्यवस्थित घुसळून त्याचं एकजीव पाणीदार ताक झालं पाहिजे. ताक घट्ट कधीच अपेक्षित नसतं, ते पाणीदारच हवं, तर ते पचायला हलकं होणार. मिक्सरमध्ये नाही करायचं. मिक्सरमध्ये केलं आणि हे नॉर्मल ह्याच्यात केलं तर अग्नीवर परिणाम वेगळा आहे. ते थोडंसं पित्त वाढवणार होतं, संस्कार कसा घडतो.
आणि ताजं ताक जे आपण रवीने उसळून करतो तो सहज सुपाच्य असं होतं, म्हणजे सहज पचणार. आणखी एक फार महत्वाचा प्रश्न आहे की बाळंतपणानंतर बऱ्याचशा आईंना दूध येत नाही, पण ते दूधच जर त्याला मिळत नसेल तर त्याला पर्याय म्हणून त्या बाळाचा आहार काय असला पाहिजे? म्हणजे जे काही आता सध्या पॅक्ड फॉर्म्युला मिल्क वगैरे जे मिळतं तर ते किती उपयुक्त आहे, ते द्यावं की नाही? ऍक्च्युली ग्रंथांमध्ये आईच्या दुधानंतर पहिला ऑप्शन हा गाईच्या दुधाचा दिलेला आहे. आणि ती जर गावरान गाय असेल, सहज अवेलेबल असेल तर ती सगळ्यात बेस्ट. गाईचं दूध पचायला अगदी हलकं आहे, बाळाला सहज सातम्य होणार. आणि हे सगळं चालू असताना आपण आईला सुद्धा काही औषधं देऊ शकतो. म्हणजे असे व्यवहारात पण पेशंट्स असतात की सायमल्टेनियसली आपण त्यांना पण औषधं चालू ठेवायची आणि त्याचा उपयोग होऊन दुधाच्या वाढीमध्ये त्याचा उपयोग दिसतो. त्यामुळे गाईचं दूध ते सुद्धा सुरुवातीला देताना थोडंसं म्हणजे निम्म दूध निम्म पाणी अशा प्रमाणात घ्यायचं, ते व्यवस्थित उकळायचं. उकळून परत जेवढं दूध आपण घेतलं तेवढं ठेवायचं आणि ते दूध अगदी एक साधा दाणा वावडिंगाचा, जेणेकरून त्याला पचनाला काही त्रास होईल, तो त्याच्यात घालायचा उकळतानाच आणि मग ते दूध गाळून बाळाला द्यायचं. उत्तम पोषण होतं आणि जे काही फायदे आपल्याला ब्रेस्ट मिल्कचे आहेत तर ते पण त्याच्यात मिळून जातात. एक या चर्चेचा सार म्हणून तू काय सांगशील ऑडियन्सला? सगळ्यात पहिल्यांदा तर मी म्हणेन की आपण खूप भाग्यवान आहोत की आपण भारतात आहोत, कारण आपली भारतीय संस्कृती इतकी महान आहे आणि त्या संस्कृतीतले जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, उत्तम खाद्य संस्कृती, तर ती वस्याच्या स्वरूपात आपण स्वीकारूयात. आता हा वसा जो आहे तो आत्ताच्या आधुनिक काळामध्ये थोडासा विस्कळीत होतोय असं दिसतंय, आपण मान्य पण करतोय, पण कुठेतरी त्याची जाणीव मनात ठेवूयात आणि त्यानुसार हळूहळू आपली जी पूर्वीची संस्कृती आहे ती आयुर्वेदाच्या दृष्टीने थोडीशी त्यात सुधारित करून पुढच्या पिढ्यांमध्ये देऊया. पण सध्या काय होतंय की मागच्या पिढीतून पुढच्या पिढीमध्ये जे येणारं ज्ञान होतं, जे पूर्वी सहज होतं, ते मिळत नाहीये, ते मिस होतंय कुठेतरी. आणि हे मिस झालेलं नॉलेज आहे, त्यामुळे पुढच्या पिढ्या त्याच्याशिवाय राहतात आणि मग त्या भरकटत जात आहेत. म्हणजे दोष त्यांचा नाहीये. मग ही जी मिसिंग लिंक आहे ती आपल्याला भरून काढायची, त्यासाठी सगळे मिळून काम करूया. नक्कीच. आणि मला असं वाटतं की तुझ्या माझ्यासारखे आयुर्वेदिक डॉक्टर ह्या दोन्ही खाद्य संस्कृतीचा दुवा बनवू शकतो आपण आणि जी काही मिसिंग लिंक आहे ती पुन्हा आपण जोडू शकतो. सुप्रिया, तुझं खूप खूप धन्यवाद, तू आमच्या पॉडकास्टला आली त्याच्याबद्दल. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की एखादा पदार्थ आपल्या घरातला नेहमीच्या वापरातला आहे आणि तुम्हाला त्याच्यातलं आयुर्वेदिक महत्व जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. वैद्य सुप्रिया कुलकर्णी त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देतील. भेटूयात अशाच एखाद्या इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार.